हरे कृष्णा. सुरू करूया आपण आता प्रार्थनेने. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे आज स्वागत. आज खूप छान असा दिवस आहे शिवजींचा. आपण म्हणतो महाशिवरात्र. तर मागच्या वर्षी पण मला वाटतं आपण महाशिवरात्रीवर बोललो होतो आणि त्यावेळेस महाशिवरात्रीचा जो क्लास झाला त्याच्यामध्ये आपण बेसिक गोष्टींची चर्चा केली होती. बेसिक म्हणजे काय, की शिवजी कोण आहेत, किंवा शिवलिंगाचीच पूजा का केली जाते, बेलपत्रच त्यांना का वाहिलं जातं. तर अशा वेगवेगळ्या त्याच्या कथा होत्या पुराणांमधल्या आणि खूप सुंदर आपण त्यावेळेस मागच्या वर्षी महाशिवरात्रीची कथा केली होती. तर आज असा विचार आला की मागच्या वर्षी आपण शिवजींची अशा स्टोरीज ऐकल्या आणि आता आपण हे शिवजी कसे महान वैष्णव आहेत, की जसं आपण प्रत्येक वेळेस कुठल्याही देवी देवतांची पूजा करतो. बऱ्याच वेळाने मी हा प्रश्न येतो ना, की तुम्ही इस्कॉनवाले फक्त यांचंच करतात, श्रीकृष्णाचंच करतात, तुम्ही दुसरं का काही करत नाहीत. हे प्रश्न सगळ्यांना माहित आहेत, की सर्रास काही विचारणारे असतील ह्याच्यात, काही ऐकणारे असतील हा प्रश्न, काही त्याची उत्तरं देणारे असतील. तर आपण वेळोवेळी नेहमी भगवद्गीतेच्या ह्या क्लासमध्ये चर्चा करत आलो आहोत की देवी देवतांचं काय स्थान आहे आणि ते कशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांची सेवा करत असतात. तसं आज आपण बघणार आहोत की शिवजींचं काय स्थान आहे. आतापर्यंत आपण नेहमी चर्चा करतो की देवी देवता गणपती या सगळ्यांचं. अरे रेंज, एकच मिनिट. हा, आवाज येतोय का माझा? आवाज गेला होता. हो, आहे. तर कशा पद्धतीने शिवजींचं काय स्थान आहे आणि शिवजी हे आपण म्हणतो की महादिदेव देवादिदेव असं त्यांचं वर्णन करतो. तर हे शिव तत्व आहे तरी काय, आणि हे जर आपण कुठलीही गोष्ट तात्विक दृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या जर समजून घेतली तर आपली त्याच्यावर काय होते, श्रद्धा निर्माण होते. तर आपण महादेवादिदेव महादेव म्हणजे सर्व देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ असे हे महादेव आहेत. मग ह्या महादेवांची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर ते आपल्याला ते तत्व काय आहे ते जाणून घेऊया. आज मी 3 भागामध्ये आजचा क्लास थोडा डिवाइड केलेला आहे. पहिलं म्हणजे शिवतत्व, हे तत्व काय आहे हे समजून घ्यायचं. आणि दुसरं, हे तत्व जर आपल्याला योग्यरित्या समजलं तर मग आपल्याला पुढे जाऊन हे शिवतत्व समजल्यानंतर की यांचा काय रोल आहे भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवान नारायण किंवा असतील किंवा भगवान श्रीकृष्ण असतील यांच्या सेवेमध्ये यांचा काय रोल आहे. आणि धामामध्ये जसं आपण बरेच जण वृंदावनला जातो, मायापूर यात्रेला जातो, त्याच्या महत्वाचं जे वृंदावन धाम आहे, मायापूर धाम आहे, जे कलियुगातलं सर्वात महत्वपूर्ण औदार्य धाम म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. तर या ठिकाणी शिवजींचा काय रोल आहे आणि शिवजी कशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांची सेवा करत असतात. तर अशा 3 विभागामध्ये आज आपलं लेक्चर आपण चर्चा करणार आहोत. तर त्यातलं जे आहे शिवतत्व, की जसं ब्रह्मसंहिता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ब्रह्मदेवांनी एक श्रीकृष्णांच्या म्हणजे ह्याच्या प्रित्यर्थ त्यांच्या आनंदाकरता एक हे लिहिलेलं आहे, ब्रह्मसंहिता म्हणून लिहिलेली आहे. आणि त्या ब्रह्मसंहितेमध्ये अतिशय सुंदर श्लोक आहे त्यांनी. तर तो श्लोक आपण बघूया. क्षीरम यथा दधी विकार विशेष योगात सज्जायते न हि ततः पृथगस्ति हेतो शंभूतामपि तथा समुपयोदि कार्यात गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी. भाषांतर: मी आदि पुरुष श्री गोविंदांना पूजितो. ज्या प्रकारे दुधाचे रूपांतर दह्यामध्ये आम्लाच्या प्रक्रियेने होते, परंतु दही हे दुधा समान नाही, तरीही त्याच्या निर्मितीच्या कारणापासून म्हणजेच दुधापासून निराळेही नाही. त्याच प्रकारे श्री गोविंद हे प्रलयाचे कार्य करण्यासाठी शंभूरूप भगवान
शंकर रूप धारण करतात. तर किती सुंदर श्लोक आहे आणि याच्यातून आपल्याला शिवजींचं स्थान काय आहे हे समजू शकतो. म्हणजे दूध आणि दही यातला फरक कसा आहे, की जसं आता त्या दोघे दही हे दुधापासूनच तयार होतं. परंतु त्याच्यातून बघितलं तरी त्याच्यामध्ये फरक आहे पण आणि नाही पण. फरक काय आहे, की त्याच्यामध्ये थोडासा विकार निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे त्या दुधाचं रूपांतर दह्यामध्ये झालेलं आहे. जसं आता उदाहरणार्थ आपलं जर पोट दुखत असेल, तर कधी-कधी दूध जास्त पिलं किंवा अपचन झालं दुधाचं, तर काय करतं दुधामुळे पोट दुखतं आपलं. अपचन होतं दुधामुळे आणि तेच पोट दुखण्यासाठी दही आपण ग्रहण केलं, दही दही जर खाल्लं, तर पोट दुखण्याचं राहतं. म्हणजे दोन्ही पदार्थ हे तसे पाहायला गेले तर भिन्न आहेत. फक्त त्याच्यात थोडासा विकार निर्माण झालेला आहे. म्हणून ते दुधाचं दह्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. मग शेवटी काय अंतर काय आहे? थोडंसं अंतर आहे पण आणि एका दृष्टीने जर विचार केला तर अंतर नाही पण. म्हणजे जसं समुद्र असतो. आपण म्हणतो की एखादा समुद्र आहे आणि नाही समुद्राचं उदाहरण नाही देऊ शकत. काय ठीक आहे. पुढे असेल एखादं उदाहरण आठवलं तर मी सांगते. म्हणजे जसं दूध आणि दही. दह्यामध्ये हा फरक आहे, दुधामध्ये हा फरक आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे, की जरी ते भगवंत म्हणजे भगवंतांपासून शिवजी आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये फरक कुठला आहे, की जसा पाण्याचा अथांग समुद्र असेल आणि तो अथांग समुद्र आणि त्या अथांग समुद्रातून एखादा पाण्याचा थेंब घेतला, तर तो मात्रेमध्ये किती आहे? अगदी छोटासा, नगण्य आहे. आणि परंतु त्याच्यामध्ये आपण जर त्याचा विस्तार बघितला, तर तो खूप अफाट आहे. परंतु तो थेंब जर घेतला आपण किंवा थोडंसं पाणी घेतलं, तर ते समुद्रापासून अभिन्न आहे का? एका दृष्टीने विचार केला, तर ते समुद्रापासून अभिन्न आहे, कारण ते समुद्राचंच पाणी आहे. परंतु त्याच्यामध्ये त्याच्या शक्तीमध्ये जर विचार केला, तर तो एक थेंब आहे फक्त समुद्राचा. अगदी तसंच शिवजी हे भगवंतांपासून आलेले आहेत किंवा भगवंतांनी त्यांना शक्ती दिलेली आहे. शक्ती दिलेली भगवंतांचं इथे ब्रह्मदेव म्हणतात, की भगवंत हे प्रलयाचं कार्य करण्यासाठी शिवजींच्या रूपात येतात. म्हणून ते अगदी भगवंतांपासून आलेले आहेत. पण आलेले आहेत, परंतु ते भगवंत नाहीयेत. भगवान श्रीकृष्ण नाहीयेत. म्हणून हे आपण समजून ही उपमा आपल्याला लक्षात येईल, की एक थेंब आहे, परंतु तो थेंब समुद्रापासून अभिन्न आहे, परंतु याच्यामध्ये शक्तीमध्ये फरक आहे. अथांग समुद्राचं पाणी आणि एक थेंब याची तुलना होऊ शकत नाही. अगदी तसं शिवजी ते दूध आणि दह्याचं हे जी उपमा दिलेली आहे, तर त्या दूध दह्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आणि शिवजींचं नातं आहे. म्हणजे एका दृष्टीने शिवजींपासून ते भगवंतांपासून आलेले आहेत. म्हणजे ते भगवंतांपासून आलेले आहेत, पण याचा अर्थ असा होत नाही की ते भगवंत आहेत. म्हणजे एका दृष्टीने आहेत पण आणि एका दृष्टीने नाहीत पण. म्हणून हे तत्व आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे शिवजी काय आहेत? शिवजी ह्या भौतिक जगतामध्ये येतात आणि त्यांचा भौतिक जगताशी संबंध येतो आणि संबंध आल्यामुळं जसं की भगवान श्रीकृष्ण जे असतात, ते ह्या जगतामध्ये त्यांचा स्पर्श होत नाही. जगता म्हणजे कसं मायादेवीचा स्पर्श त्यांना होत नाही. आणि शिवजी जे असतात, शिवजी ह्या जगामध्ये येतात आणि ह्या जगाशी त्यांचा संबंध येतो. आता तो कसा संबंध येतो? आता आपल्याला सगळ्यांना माहिती प्रलय कोण करतं? शिवजी करतात आणि जेव्हा प्रलय करायचा असतो, साहजिकच आहे नैसर्गिकरित्या शिवजींचा संबंध ह्या भौतिक जगताशी निर्माण होतो. म्हणून हे काय आहे, की भगवंत ह्या भौतिक जगतामध्ये मायादेवीचा प्रभाव मायादेवी त्यांना स्पर्श करू शकत नाही आणि शिवजींना पण करू शकत नाही. पण शिवजींचं कार्य काय आहे? शिवजींना ह्या जगतामध्ये यावं लागतं इथे आणि इथे येऊन त्यांना त्यांची जी काही भगवंतांप्रतीची सेवा आहे ती करावी लागते. म्हणजे एका दृष्टीने जर आपण बघितलं, तर त्यांच्यामध्ये एकता पण आहे आणि एका दृष्टीने जर आपण त्यांच्याकडे बघितलं, तर त्यांच्यामध्ये काय आहे? भिन्नता पण आहे. मग आता ह्या शिवजींचं जे स्थान आहे काय? शिवजींना भगवंतांनी सेवा दिलेली आहे, प्रलयाची सेवा दिलेली आहे. आणि शिवजी हे सर्वात वैष्णवांमध्ये आपण सगळेजण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत बऱ्याच वेळा, की सर्व वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ वैष्णव म्हणजे कोण आहेत? शिवजी आहेत. तर श्रील प्रभुपाद एकदा एक भक्त प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर खूप छान देतात. प्रभुपाद सांगतात, की जो श्रीकृष्णांचा भक्त आहे, तो शिवजींचा भक्त आहे. म्हणजे जो श्रीकृष्णांची भक्ती करतोय, तो आपोआप शिवजींची पण भक्ती करतो. पण याचा अर्थ असा होत नाही, की जो शिवजींचा भक्त आहे, तो श्रीकृष्णांचा भक्त आहे. म्हणजे श्रीकृष्णांचा जो भक्त कुणी भक्ती करतो, तो आपोआप शिवजींचा भक्त होतो. कारण त्याला ते तत्व कळतं. त्याला ते प्रिन्सिपल कळतं, की शिवजींचं काय स्थान आहे. आणि साहजिकच तो काय करतो, शिवजींचा तेवढा आदर करतो आणि शिवजींप्रतीही तेवढं तो कुठल्याही गोष्टीचं म्हणजे शिवजींचं स्थान काय आहे हे समजल्यानंतर आपण कुठलाही अपराध पण शिवजींचा
करू शकत नाही. जसं की एखादी व्यक्ती जर असा विचार करत असेल, की भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण, शिव आपण ऐकतो ना बऱ्याच वेळा बाहेर पण, की काय अहो सगळे देव एकसारखेच, कुठूनही आलं तरी सगळे एकाच ठिकाणातून आलेले आहेत. आपण हे एकदम इनोसंटली हे वाक्य बोलतो. परंतु तसा जर विचार केला ना, त्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं, तर ते तसं नाहीये. त्यांचं स्थान हे वेगळं आहे. ते भगवंतांचे सेवक आहेत. हे आपण भगवद्गीतेचा योग्य तऱ्हेने जर अध्ययन केलं योग्य पद्धतीने, तर आपल्याला ह्या गोष्टी समजू शकतात. तसं शिवजींना पण जर कुणी भगवान श्रीकृष्णांच्या जागेवर समजत असेल किंवा त्यांना कमी लेखत असेल शिवजींना, तर हा काय आहे, हे दोन्हीही दोघांच्याही प्रति अपराध आहे. म्हणून शिवजींना समजून घेण्यासाठी आपण योग्य दृष्टीने शास्त्रांमध्ये काय सांगितलेले आहेत आणि या धामामध्ये आपण यात्रांना जातो, वृंदावन यात्रा, जसे इस्कॉनचे भक्त जातात, बाहेरची लोक भरपूर यात्रा करत असतात, परंतु त्यातलं आपल्याला तत्व माहित नसतं आणि हे तत्व माहिती नसल्यामुळं आपण नकळतपणे ह्या गोष्टींचे अपराध करू शकतो. जसे 3 तत्व आहेत. जसं जीवतत्व, विष्णुतत्व आणि शिवतत्व. आता शिवतत्व, जीवतत्व म्हणजे कोण? की जीवतत्व म्हणजे आपल्यासारखे आत्मे. म्हणजे आपण सगळे जीव जे आहोत, ते कशामध्ये येतात? जीवतत्वांमध्ये येतात. अगदी जीवतत्वांमध्ये आपणच नाही, देवी देवता, ब्रह्मदेव हे सुद्धा जीवतत्वांमध्ये येतात. कारण ते कशासाठी येतात? की आपण जर तसं पुण्यकर्म कमवलं, तर आपण सुद्धा ब्रह्मदेवाचं स्थान प्राप्त करू शकतो. म्हणजे असं काही नाही की ब्रह्मदेव बनण्यासाठी आपली तेवढी तपश्चर्या असेल, आपण तेवढं तेवढं कर्म केलं, तेवढं पुण्य कमवलं, तर आपल्यालाही ब्रह्मदेवाचं स्थान निर्माण म्हणजे ब्रह्मदेवाचं स्थान मिळू शकतं. म्हणजे याचा अर्थ काय, की एखादा जीव ब्रह्मदेवाचंही स्थान घेऊ शकतो. म्हणून ब्रह्मदेव पण जीवतत्वामध्ये येतात. आपण सगळे जीव जीवतत्वामध्ये येतो. देवी देवताही जीवतत्वांमध्ये येतात. दुसरं आहे विष्णू तत्व. विष्णू तत्व म्हणजे काय, की जे विष्णू आहेत, त्यांचे जे भगवंतांचे जे अवतार आहेत, की जसं आपण बघतो नारायण, वराह, नरसिंह, हे सगळे जे वेगवेगळे अवतार येतात, परशुराम, हे सगळे अवतार कशामध्ये येतात? विष्णू तत्वामध्ये येतात. म्हणजे हे भगवंत नाहीत, पण भगवंतांच्या स्तरावर आहेत ते अवतार भगवंतांचे. आणि जीवतत्व, विष्णू तत्व आणि या दोन्हीच्या मध्ये कोणतं येतं? शिवतत्व. म्हणजे विचार करा, की संपूर्ण जर ब्रह्मांड विचार केला, देवी देवता भगवंतांचे वेगवेगळे अवतार हे जीवतत्व विष्णू तत्वामध्ये येतात. पण शिवजी जे आहेत, महादेव जे आहेत, या दोन्हीही तत्वामध्ये येत नाहीत. म्हणजे शिवतत्व हे एक वेगळंच तत्व आहे. हे जीवतत्व आणि विष्णू तत्वामध्ये स्थित आहे. म्हणजे विचार करा ह्याच्यावरून, की शिवजींचं स्थान काय असू शकतं. आणि शिवजी ह्या दोन्ही तत्वामध्ये येत नाहीत आणि हे प्रत्येकाचे गुण आहेत, की जसं आपण बघतो की श्रीकृष्णांचे अनंत गुण आहेत. त्या अनंत गुणांचं वर्णन आपण शिवजींच्या करू शकतो. परंतु त्याच्यातूनही एक आपल्याला समजण्यासाठी म्हणून 64 गुण श्रीकृष्णांमध्ये आहेत, जे प्रधान गुण समजले जातात. आणि जीवतत्वामध्ये 50 गुण येतात त्यातले. 50 म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये म्हणजे कसे? ते अगदी मी मगाशी एक वर्णन केलं ना, की एक अथांग समुद्र आणि त्या समुद्राचा एक थेंब, तर तो थेंब म्हणजे आपल्यामध्ये असणारे ते गुण, त्याच्यामधले ते असणारे गुण. आणि त्याच्यामध्ये पण ते गुणतत्व पण कसं आहे त्याच्यामध्ये, की आता समजा एखाद्याकडे ज्ञान नसेल तर सौंदर्य, ज्ञान नसेल तर सौंदर्य असेल, एखाद्याकडे सौंदर्य असेल तर ज्ञान नसेल, एखाद्याकडे धन म्हणजे संपत्ती भरपूर असेल पण वैराग्य नसेल. म्हणजे हे अगदी कणमात्र स्वरूपात हे गुण असतात आणि ते अगदी कणमात्र स्वरूपात. आणि ते पण असं नाही की एका वेळेसच सगळे त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. हे अशा पद्धतीने कमी जास्त असतात. कुणी एखादा सायंटिस्ट असतो, खूप एकदम विद्वान असतो, परंतु त्याच्याकडे कुठलं सौंदर्य नसतं. जसं आता आपण वेगवेगळे सायंटिस्ट बघतो, ते किती जणांकडे सौंदर्य आहे, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे त्या गोष्टीची. म्हणजे हे काय आहे, की हे भगवंतांपासून आलेले गुण आहेत, परंतु ते 50 गुण त्याच्यामध्ये पण एकदम कणमात्र स्वरूपात. आणि ते पण सगळे गुण एकाच वेळेस नसतात. एक असतो दुसरा नसतो, दुसरा असतो तीन नसतात, तीन असले तर बाकीचे नसतात. म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहेत 64 भगवंतांमध्ये असणारे प्रधान गुण, त्यातले 50 गुण जे आपल्यामध्ये असतात ते अगदी कणमात्र असतात. आणि विष्णू तत्वामध्ये जे अवतार येतात, की जसं आपण बघितलं, विष्णू तत्वामध्ये राम, नरसिंह, वामन, हे सगळे जे वेगवेगळे अवतार येतात, तर त्या अवतारांमध्ये 60 गुण येतात. म्हणजे बघा, भगवान श्रीकृष्णांचे 64, विष्णू तत्वामध्ये येणारे, नाही आपल्यासारख्या जीवमात्रांकडे येणारे 50 आणि विष्णू तत्वामध्ये येतात 60. म्हणजे 50, 60 आणि 64. आता याच्यामध्ये शिवजींचं वेगळं तत्व आहे. आपण म्हणतो ना, म्हणजे आता विष्णू तत्वामध्ये
श्रीकृष्णांना 64 गुण, त्याच्यामधले 60 गुण विष्णू तत्वाचे अवतार जे असतात त्याच्यात येतात. म्हणजे 4 गुण काय आहेत, कमी आहेत यामध्ये. आणि आपल्याकडे तर 50च आहेत. मग आता शिवजी कुठे येतात? शिवजींकडे किती गुण आहेत ह्याच्यामधले? मग शिवजींकडे जे आपण बघतो की शिवजींमध्ये 55 गुण अस्तित्वात आहेत. आणि शिवजी काय आहेत, शिवजींमध्ये जे 50 गुण जे आहेत आपल्यामध्ये, ते शिवजींमध्ये पण आहेत. परंतु ते कसे आहेत, अनंत मात्रेमध्ये आहेत त्याच्यामध्ये. आपल्यासारख्या जीवांमध्ये जे असतात तसे नाही. ते एकाच वेळेस शिवजींमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्यातली 5 गुण जे आहेत ते आपल्यासारख्या जीवात्म्यांमध्ये येत नाहीत. आणि जीवात्म्यांमध्ये कुठलेही सगळे देवी देवता, आपण सगळेजण जीवात्म्यामध्ये येतो. म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचा जर विचार केला, श्रीकृष्ण आणि विष्णू तत्व सोडल्यास, हे सगळे जीवतत्वामध्ये येतात. आणि ह्या जीवतत्वांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहेत, शिवजी आहेत. तर त्यांच्यामध्ये हे 50 गुण आहेतच, परंतु त्याच्यापेक्षाही एक्स्ट्रा 5 गुण आहेत जास्त. तर चैतन्य चरितामृत मध्ये शिवजींचं, जसं चैतन्य चरितामृत मध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात, जीवेर स्वरूप होय कृष्णदास. म्हणजे आपल्या खरं ह्या आत्म्याचं स्वरूप काय आहे, तर आपलं स्वरूप काय आहे की भगवंतांची सेवा करणं, श्रीकृष्णांचे आपण दास बनणं, हे खरं त्या जीवाचं स्वरूप आहे. तसं शिवजींचे जे 5 मुख्य गुण आहेत त्याच्यामध्ये, त्यातला पहिला गुण म्हणजे सदा स्वरूप. सदा स्वरूप म्हणजे त्यांचं कधीही स्वरूप बदलत नाही. स्वरूप बदलत नाही म्हणजे काय, की असं काय आहे का, अरे आज असे वेगळे दिसतात, उद्या वेगळे दिसतील, असं काय आहे का? तर तसं नाही. तर सदा स्वरूप म्हणजे त्यांचा जो भक्तीचा जो भाव आहे, जे भगवंतांचे जे सेवक आहेत, भक्ती आहे, ते त्यांचं स्थान कधीही ते विसरत नाहीत. सदा स्वरूप म्हणजे ते कधीही बदलत नाही. हे सगळ्यात मुख्य एक गुण. दुसरा गुण काय आहे की ते सर्वज्ञ आहेत. म्हणजे जसं आपल्याला जीवतत्वामध्ये जे येतील त्यांना काळ, कुठलं स्थान, या गोष्टींची मर्यादा येते. की जसं आता मी इथे लेक्चर देते, तर आता तुम्ही सगळे जॉईन झालेले दिसतायत. पण कोण बेडवर झोपला असेल, कोण थोडस काहीतरी खात असेल, कोण टाइमपास करत असेल. पण मी हे बघू शकते का, की साध्या मोबाईल मधून मी लेक्चर देते, पण मला हे माहित नाही, मला नावे दिसतात. म्हणजे याचा काय आहे की ह्या स्थानाची काय आहे, मला मर्यादा आहे. काळाची पण मर्यादा. आज जर एखादी गोष्ट घडली तर ती उद्या होईलच की नाही माहित नाही, किंवा आज आपण अपेक्षित काहीतरी धरतोय, उद्या ते घडेल अशा अपेक्षा जरी असेल तर ते होईल का. म्हणजे काळ स्थान याच्यावरती भगवंत शिवजी आहेत. शिवजी तर ते सर्वज्ञ आहेत, म्हणजे त्याच्या पलीकडे आहेत. सर्वज्ञ म्हणजे सर्व गोष्टींचं ज्ञान त्यांना आहे. जसं आपला काळ आणि स्थानाची मर्यादा येते, देवी देवतांनाही येते, तसं शिवजींचं स्थान ते नाही. आणि तिसरं म्हणजे नित्य नूतन आहेत. ते नित्य नूतन म्हणजे काय, की काळाचा प्रभाव तर त्यांच्यावर होऊ शकत नाही. त्यांचं शरीर जे आहे ते कधीही वृद्ध होत नाही. जसं श्रीकृष्णांचं पण आपण म्हणतो की त्यांचं सच्चिदानंद देह आहे, भगवान श्रीकृष्णांचं वर्णन आपण करतो, तसं हे शिवजी जे आहेत नित्य नूतन आहेत. शिवजींचं सुद्धा शरीर तसं आहे. आणि चौथा गुण जो आहे त्यांचा, तर त्यांचा सच्चिदानंद शरीर, जसं मी आता मगाशी म्हटलं घनरूप आहे शिवजींचं. तर असं हे सच्चिदानंद नित्य नूतन, म्हणजे जे भगवंतांना आपण वर्णन करतो तसं शिवजींचं शरीर आहे. आणि 5वा जो गुण आहे शिवजींमध्ये, तो आहे सर्व सिद्धी प्राप्त असतात बघ शिवजींना. सगळ्या प्रकारच्या सर्व सिद्धीचे स्वामी आहेत शिवजी. म्हणजे सगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. सिद्धी पण काय सगळ्या प्राप्त होत नाहीत. एखादी सिद्धी, कितीतरी अनंत सिद्धी आहेत, त्याच्यातली एखादी सिद्धी ह्या भौतिक जगतामध्ये प्राप्त झाली तरी तो तो ह्या जगाचा एकदम आश्चर्यचकित असणारा, म्हणजे आपण तो ते आश्चर्य, म्हणजे आश्चर्यचकित होऊन बघतो की अशा अद्भुत शक्ती ह्या व्यक्तीकडून कुठून आली. मग तसे हे सगळ्या शक्ती सिद्धी त्या शिवजींकडे आहेत. म्हणजे हे जे 5 गुण येतात ते देवी देवतांमध्ये पण येत नाहीत, ब्रह्मदेवांमध्ये पण येत नाहीत, आणि आपल्यासारखे जीवतत्व जे सगळेच आले त्याच्यामध्ये कोणाकडेच हे गुण नाहीत. म्हणून शिवजींचं स्थान हे तात्विक दृष्ट्या जर विचार केलं तर हे शिवतत्व जे आहे हे किती श्रेष्ठ आहे. म्हणजे नारायणांकडे श्रीकृष्णांपेक्षा श्रीकृष्णांपेक्षा 4 गुण कमी आहेत. म्हणजे विष्णू तत्वांमध्ये 60 गुण येतात आणि 55 गुण शिवजींकडे आहेत आणि 50 गुण आपल्याकडे आहेत. हे जर तत्व आपल्याला योग्यरित्या समजलं तर शिवजींचं स्थान आपल्याला समजण्यासाठी अतिशय सोपं जाऊ शकतं. आणि त्यांची सेवा काय आहे शिवजींची, की शंभू जे आहेत ते जर काय आहेत, ह्या भौतिक जगतामध्ये आपण मगाशी म्हटलं की ते संहार करतात ह्या जगताचा. हा, त्यांचं एक ही सेवा आहे भगवंतांनी. जसं सृजन ब्रह्मदेव करतात आणि त्याचं पालन विष्णू करतात,
आणि त्याचा संहार करण्याची सेवा शिवजींकडे दिलेली आहे. आणि कुठलाही संहार जर करायचा असतो तर त्याच्या कशाचं काय गरज लागते, त्याला तमोगुणाची गरज लागते. तर तमोगुणी म्हणून शिवजींना आपण म्हणतो की तमोगुणाचे ते हे कोण आहेत, आधारस्तंभ आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अजून एक खूप महत्वाची सेवा एक करतात. तर ते तमोगुणी जे लोक आहेत त्यांचा उद्धार करतात. उद्धार म्हणजे कसा करतात, की जे की तमोगुणामध्ये उद्धार जसा हा की आता आपण बघतो की भूत पिशाच की हे किती म्हणजे भयानक आहेत ना. मग आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीला भूत लागलं तर ते कसं झपाटल्यासारखं करतो. म्हणजे किती भयानक आहे, हे नाव जरी ऐकलं तरी आपल्याला भीती बसते. म्हणजे त्यांच्या जवळपासही कोणी जात नाही. आणि अशा आत्म्यांचा, अशा यांचा उद्धार शिवजी करतात. म्हणजे शिवजी हे किती करुणामय आहेत. दुसरा एक शिवजींचा गुण आहे, ते कसे आहेत, आशुतोष आहेत. आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होतात. आता हे शिवजी लवकर प्रसन्न होतात ह्याच्या कितीतरी कथा आपल्याला माहित आहेत. की भस्मासुराची कथा आहे किंवा आपण त्याच्यामध्ये डिटेल जाणार नाही. पण कितीतरी असं की पटकन प्रसन्न, करुणामय आहेत ना, दयामय आहेत. पटकन त्यांना दया येते. जसं तपश्चर्या थोडी जरी साधना तपश्चर्या केली तरी शिवजी भरभरून आशीर्वाद त्यांना देतात. म्हणजे काय आहेत हे आशुतोष, म्हणजे लवकर प्रसन्न होणार आहेत. जसं आणि तिसरी म्हणजे ते भगवंतांची खूप सेवा करतात. तर ते एक खूप सुंदर श्लोक आहे. कोणाला आठवत असेल तर तुम्ही सांगू शकता की राम रामेती रमो रामेती मनोरमा, असा एक अर्थाचा एक खूप सुंदर मंत्र आहे. तर तो शिवजी हा तो नेहमी स्मरण करत असतात, त्याचा जप करत असतात. तर ह्या मंत्राचा जप का करतात शिवजी, कारण शिवजी हे काय आहेत, हे बलराम म्हणजे सॉरी संकर्षण, जे संकर्षण पासून बलरामजी येतात. तर त्या रामाचे, त्या श्रीरामाचे ते भक्त आहेत. आणि विष्णू सहस्रनाम, जसं म्हणतात की विष्णू म्हणजे 1000 विष्णूचं जर नाव आपण घेतलं आणि त्याच्या तुलनेमध्ये एकदा राम म्हणून आपण नाम घेतलं, जप केला, तर तो त्याच्या बरोबरीने होतो. म्हणजे हे काय आहे, म्हणजे ते राम नामामध्ये मग्न आहेत शिवजी, ते त्यांचे भक्त आहेत. म्हणजे हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे की शिवजी नेहमी त्यांच्या हातामध्ये एक माळ असते आणि त्या माळेवर ते नेहमी असे अर्धोन्मिलित, त्यांचे अर्धे डोळे उघडे असतात आणि अर्धे झाकलेले असतात आणि ते असं हे करत असतात. आणि त्या शिवजींची आपण पूजा अर्चा करतो, भक्ती करतो. पण आपण कधी विचार करत नाही की ते शिवजी कोणाची भक्ती करत असतील. तर त्या शिवजींचं ध्यान जे आहे ते राम नामावर आहे. आणि दुसरं म्हणजे जसं की आता हे 84 लाख योनी आहेत आपण, की आपल्या सर्वांना थँक्यू माताजी. राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम. ओके, वाचला तुम्ही, वाचा नक्की चॅट बॉक्स मध्ये टाकलेला. तर भगवंता प्रभू शिवजी त्या रामनामामध्ये काय झालेले आहेत, मग्न झालेले आहेत. तर अशा पद्धतीने दुसरी एक त्यांची सेवा आहे भगवान श्रीकृष्णांप्रतीची. 84 लाख योनी आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मनुष्य देह प्राप्त होतो, बरोबर. जेव्हा आपल्याला हे देह प्राप्त होतात, शरीर प्राप्त होतं, हे शरीर कशापासून आलेलं आहे हो, जड पदार्थांपासून आलेलं आहे. जसं आपल्याला अग्नी, एखादा मृत्यू झाला तर अग्नी लावला तर त्या अग्नीमध्ये काय होतं, हे जळून भस्मसात होतं. म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, हे जे पाच पाच तत्व आहेत, पंचतत्वापासून आपला हा देह बनलेला आहे. म्हणजे हे जड पदार्थांपासून बनलेलं आहे. आणि हे जड पदार्थ हे कोणाच्या ह्याच्यामध्ये तयार होतात, हे कुठून येतात, तर बहिरंगा शक्तीपासून येतात. बहिरंगा शक्ती म्हणजे काय, की ह्या भौतिक जगताची स्वामिनी कोण आहे, बहिरंगा शक्ती. तिचं रूप काय आहे, दुर्गा. जसं आपण तिला म्हणतो दुर्गा, अंबा, म्हणजे पार्वतीचं स्वरूप आहे हे. पार्वती ह्या बहिरंगा शक्तीची स्वामिनी आहे. आणि बहिरंगा शक्तीच्या अंतर्गत त्या गोष्टी येतात. मग आता ही बहिरंगा शक्ती जी आहे ही म्हणजे आहे माता पार्वती. मग आता ही माता, आपण तिला माता पार्वती म्हणतो, की जसं दुर्गा माता, अंबा देवी, अंबा माता असं आपण म्हणतो. दुर्गा माता आपण का म्हणतो, तर ही त्या भौतिक जगाचं कार्य बघते. आणि आपले हे जे शरीर जे आहे त्या जड पदार्थांपासून, हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. तर ते ह्या भौतिक जगतामध्ये तयार होतं. तर ते तयार करण्याचं काम कोण करते, पार्वतीच्या अंतर्गत येतं. मग साहजिकच आहे, माता पार्वती म्हणजे पार्वती ही आपली माता झाली, तर पिता कोण झाले आपले, साहजिकच आपले वडील शिवजी झाले ना पिता. म्हणून या जगतामध्ये शिवजी आपले कोण आहेत, ते पिता आहेत आणि पार्वती ही माता आहे. तर हे त्यांचं स्थान आहे. मग आता भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी भगवंत म्हणतात की सर्व काही माझ्यापासून आलेलं आहे. सर्व योनी शिकवतेया, मी सर्वांचा हे का आहे, सर्व योनी माझ्यापासून आलेल्या आहेत. सर्वांचा बीज प्रदान करणारा मी आहे. मग आता हे असं कसं काय समजू शकतो मग आपण,
की हे दोघं पण पिता कसं काय होऊ शकतात? भगवंत तर सांगतात माझ्यापासून आलंय सगळं. मग आता इथं तर शिवजी आपले पिता आहेत. म्हणजे हे काय आहे की मूळ पिता जे आहेत आपले ते कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. आणि ते श्रीकृष्णांचा संबंध ह्या मायेच्या जगताशी होत नाही भगवंतांचा. आणि त्यांचे प्रतिनिधी पिता म्हणून भगवंत काय करतायत? आपले प्रतिनिधी पिता म्हणून भगवंत इथं शिवजींना पाठवतात. आणि मग शिवजींचा संबंध मायादेवीशी येतो. आणि त्याच्यातून त्या ह्यानी आपण बघू शकतो की शिवजी हे आपले पिता आहेत या भौतिक जगतामधले, आणि दुर्गा देवी जी पार्वती ही काय आहे? ती आपली माता आहे. म्हणून कृष्ण हे काय करतात? भगवंत शिवजींच्या मार्फत आपल्या या सगळ्या योनींशी संपर्क करतात. आणि यांच्या अंतर्गत ह्या सगळ्या काय होतात? हे सृजन होतं. म्हणून सृजनाचं कार्य जसं आपण बघतो की ब्रह्मदेव करतात, पण सृजनाच्या ह्या कार्यामध्ये शिवजींचाही पण तेवढाच महत्वाचा रोल आहे. म्हणून सृजनामध्ये पण सुद्धा महत्वपूर्ण ती सेवा करतात. आणि सगळ्यात ते दुसरं गोष्ट म्हणजे हे जे शिवजी आहेत ते महान भक्त आहेत. जसं की आपण बघतो की भगवंतांची सेवा ते किती वेगवेगळ्या रूपात करतात. नाम मध्ये त्यांचं ते नाम घेतायत, राम नाम घेतात, धामामध्ये धामाचं संरक्षण ते करतात, लीला भगवंतांच्या श्रवण करतात. मग याच्यामध्ये आपण बघूया आता हा शिवतत्व आपण बघितलं की हे जे शिवतत्व आहे ते कसं दूध दह्याचं एक उदाहरण दिलं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ते आपले पिता कसे काय आहेत या भौतिक जगतामध्ये, आणि भगवंतांनी त्यांना कशा पद्धतीने आपल्याला इथे पाठवलेलं आहे या भौतिक जगतामध्ये त्यांना सेवा करण्यासाठी. तर मग अशा पद्धतीने हे शिवजींचं तात्विक दृष्ट्या आपण स्थान बघितलं, शिवतत्व समजून घेतलं की हे शिवतत्व हे सेपरेट आहे. ते विष्णू तत्वामध्ये पण येत नाही, जीवतत्वामध्ये पण येत नाही. तर हे इतकं श्रेष्ठ स्थान हे भगवान श्रीकृष्णांच्या नजरेतून शिवजींचं आहे. आता हेच शिवजी कशा पद्धतीने धामामध्ये सेवा करतात ते आपण बघूया. तर श्रीमद भागवतम मध्ये आता तो श्लोक मला माझ्याकडे लिहिलेला नाही ऍक्च्युली, पण 12व्या स्कंदामध्ये तो श्लोक आहे की ज्याच्यामध्ये खूप सुंदर श्लोकाचं हे आहे की जसं गंगा ही समुद्राकडे ज्या नद्या ह्यानी प्रवाहित होत असतात स्पीड मध्ये, त्याच्यामध्ये गंगा ही सर्वश्रेष्ठ आहे. सर्व अच्युतांमध्ये सर्वश्रेष्ठ सगळ्या देवी देवतांमध्ये सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ अच्युत आहेत. अच्युत म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. की जे भगवद्गीतेमध्ये आपण बघतो की श्रीकृष्ण उल्लेख करताना अर्जुन म्हणतो हे अच्युत, हे मला सांगा. ते म्हणजे अच्युत हे शब्द भगवान श्रीकृष्णांसाठी आहे. तर हे सर्वश्रेष्ठ हे भगवत अच्युत आहेत म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. तसेच सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ जर कोण असेल तर ते शिवजी आहेत. आणि सर्व पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ कोणतं पुराण आहे तर ते श्रीमद भागवतम पुराण आहे. तर असा वर्णनाच्या अर्थाचा एक श्रीमद भागवतम मध्ये 12व्या स्कंदामध्ये हा श्लोक येतो. तर मग विचार करा की जे श्रीमद भागवतम सर्वश्रेष्ठ पुराणांमध्ये सर्व पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, त्याला अमल पुराण म्हटलं जातं. तर त्या श्रीमद भागवतम मध्ये कित्येक ठिकाणी शिवजींचं हे आलेले आहेत, शिवजींचं गुणगान आलेले आहे. आणि शिवजींचं त्याच्यामध्ये काय स्थान आहे श्रीमद भागवतम मध्ये, आणि शिवजी कशा पद्धतीने भगवंतांचं हे करतात, गुणगौरव करतात. तर ते भागवतम वाचल्यावर आपल्याला समजेल. मग त्या भागवतम मध्ये भगवान श्रीकृष्णांचं गुणगान शिवजी करतात. आणि मग जेव्हा आपल्याला हे नातं समजतं तेव्हा साहजिकच आहे आपल्याला हा प्रश्न कधीच पडणार नाही की श्रीकृष्णांचीच भक्ती का करायची, याची का करायची नाही, त्याची का करायची नाही. देवादिदेव महादेव आणि ते श्रीकृष्णांचा किती गुणगौरव श्रीमद भागवतम मध्ये करतात. आणि श्रीमद भागवतम हा असा ग्रंथ आहे की तो सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. तर याच्यामध्ये जसं की ह्या पुराणांमध्ये जसं रुद्रगीत म्हणून आहे भागवतम मध्ये, मला असं वाटतंय की रुद्रगीत 8व्या स्कंदामध्ये येत असेल की जे रुद्रगीत म्हणून की जे शिवजींनी श्रीकृष्णांच्या गुणप्रित्यर्थ ते गायलं गेलेलं आहे आणि ते प्रसिद्ध आहे. तर त्याला म्हणतात रुद्रगीत. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा महिमा शिवजींनी वर्णलेला आहे. आणि दुसरं म्हणजे 8व्या स्कंदामध्ये याचं एक वर्णन येतं की शिवजी हे रामाचे उपासक आहेत. तर कसे आहेत रामाचे उपासक? की जसं आपण बघतो की वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न, म्हणजे हे खूप खोल आहे. आपण त्याच्यात गेलो तर आपले सगळं डोक्यावरून जाईल. फक्त मी संकर्षण सांगते. संकर्षण म्हणजे कोण आहेत? बलरामजी आहेत. आणि बलरामजी हे संकर्षण कोणापासून येतात तर हे संकर्षण नारायणांपासून येतात. आणि ह्या नारायणांपासून संकर्षण येतात, संकर्षणांपासून बलराम येतात. तर ह्या संकर्षणाचे उपासक कोण आहेत? हे प्रभू राम सॉरी शिवजी आहेत. आणि म्हणून ते राम रामेती या त्या जपाचा ते मंत्राचा जप करत असतात. आणि हे नारायणांपासून आलेले आहेत.
म्हणजे नारायणापासून संकर्षण आलेले आहेत. संकर्षण म्हणजेच राम, आणि त्या रामांची भक्ती हे कोण करतात? शिवजी करत असतात. तर याचंही वर्णन भागवतम मध्ये आलेलं आहे. दुसरं एक म्हणजे अजून एक भागवतम मधली खूप सुंदर स्टोरी आहे, की जसं मी ते रुद्रगीताचा रेफरन्स दिला, ते प्रचेता म्हणून जे भक्त होते शिवजींचे, त्यांनी खूप तपश्चर्या केली शिवजींच्या, म्हणजे त्यांच्या पित्याने त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन शिवजींची आधी तपश्चर्या करा राज्यकारभार स्वीकारण्याच्या आधी, आणि म्हणून ते शिवजींना त्यांच्या तपश्चर्येने म्हणजे प्रसन्न करतात. त्यावेळेस हे रुद्रगीत शिवजी त्यांना ऐकवतात. म्हणजे आता शिवजी त्यांच्या स्वामींची भक्ती करतात. मग विचार करा, जेव्हा शिवजींच्या स्वामींची आपण भक्ती करू, त्यांचं गुणगान करू, तर शिवजींना किती आनंद होईल. तर ते रुद्रगीत ते त्यांना ऐकवतात त्या प्रचेतांना, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये श्रीकृष्णांच्या कृष्ण भक्तीचं वर्णन त्या रुद्रगीतामध्ये केलेलं आहे. अजून एक भागवतम मध्ये स्टोरी येते, ती म्हणजे आहे चित्रकेतू महाराजांची, जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ते चित्रकेतू महाराज जेव्हा आकाश मार्गे चाललेले होते, आणि त्यावेळेस एका ठिकाणी एका वनामध्ये तिथे कैलास पर्वतावर तिथे सगळे आजूबाजूला ऋषी मुनी बसलेले होते, आणि शिवजी हे वैराग्यावर प्रवचन देत होते, आणि ते वैराग्यावर प्रवचन देत होते. त्या ठिकाणी त्यांच्या मांडीवर पार्वती देवी बसलेली होती. मग आता जेव्हा हे चित्रकेतू महाराज वरून आकाश मार्गे चाललेले असतात आणि ते बघतात, तर त्यांना ना काय म्हणू शकतो, ते असे काही ह्याने नाही, की प्रशंसा, चमत्कार, की हा काय चमत्कार आहे, आणि त्या प्रशंसा होती त्याच्या मागे, आणि ते हसतात. आणि ते हसतात तर ते म्हणतात की वैराग्यावर प्रवचन देत आहेत आणि पत्नीला मांडीवर घेतले, म्हणजे असं अशा पद्धतीने, म्हणजे त्याचा तो चमत्कार काय आहे, तर या भावनेने ते खरं तर हसतात. आणि ती पार्वती देवी बघते. मग पार्वतीला ते समजत नाही की हे काय आहे, हसेल. पार्वतीला क्रोध अनावर होतो, आणि पार्वती त्यांना शाप देते, म्हणते की तुम्ही आसुर योनीमध्ये जन्म घेता, नरभक्षक, अशा पद्धतीने. म्हणजे जेव्हा तो शाप ऐकतात, तेव्हा चित्रकेतू महाराज खाली उतरतात, आणि ते दोन्ही हात नमस्कार अवस्थेमध्ये हे करून त्यांना दंडवत प्रणाम करतात, आणि तो शाप अगदी आनंदाने स्वीकारतात. त्यावेळेस पार्वती एकदम चकित होऊन जातात, पार्वती देवी, की मी यांना शाप दिलाय आणि हे एकदम आनंदाने हे करतायत, काय आहे का नाही. आणि मग त्यावेळेस शिवजी असे स्मित हास्य करतात, आणि मग त्यावेळेस एक खूप सुंदर श्लोक आहे, तेव्हा त्या श्लोकाचं मी भाषांतर सांगते, की शिवजी म्हणतात की शिवजी पार्वतीला म्हणतात की भगवंतांचे जे भक्त आहेत ते नारायण परायण आहेत. ते कुठल्याच गोष्टीने भयभीत होत नाही. त्यांना स्वर्ग, मुक्ती, नरक या सगळ्या गोष्टी समान आहेत, कारण त्यांचं ध्यान जे आहे ते सगळं भगवंतांच्या चरणांशी लीन झालेलं आहे. अशा अर्थाचा श्लोक ते पार्वतीला सांगतात, आणि मग पार्वतीला कळतं की हे जे आहेत चित्रकेतू महाराज हे किती सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. तर हे शिवजी जे आहेत, तर इथे आपल्याला त्या श्लोकामध्ये सांगतात की भगवंतांची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, आणि भगवंतांची भक्त ही सर्वश्रेष्ठ आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याच ह्याचा गोष्टीचा परिणाम होत नाही. तर अशा पद्धतीने हे जे शिवजी आहेत त्यांना श्रीमद भागवतम मध्ये सुद्धा ते भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचं एक किती सुंदररित्या गुणगान करतात, ते आपल्याला श्रीमद भागवतमचा योग्यरित्या अध्ययन केलं तर समजू शकतो. आणि जेव्हा ह्या गोष्टी समजतील, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने शिवजी समजतील. तर आता हे आपण बघितलं भागवतम मधलं स्थान तात्विक दृष्ट्या, म्हणजे कुठलीही गोष्ट आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपल्याला पटवून घ्यायची असेल तर आपण काय म्हणतो, ती भावनेच्या आधारे नका सांगू मला, प्रॅक्टिकल सांगा. आपलं एक आताच्या काळामधलं समजण्यासाठी, अहो प्रॅक्टिकल सांगा, प्रॅक्टिकल आम्हाला जमेल का ते. तसं हे प्रॅक्टिकली आपण जर समजून घेतलं तर आपल्याला कुठलीही गोष्ट करायला सोपी जाते. तसं हे तत्वदृष्ट्या, तत्व काय आहे, त्याच्यामधलं प्रिन्सिपल काय आहे, ते जर आपण समजून घेतलं तर मग आपल्याला शास्त्र समजायलाही सोपं जातं. आणि त्या शास्त्रांमध्ये जे काही उदाहरणं दिलेत, नाहीतर मग कधी कधी काय होतं, लोक म्हणतात ना, आम्ही खूप भगवद्गीता वाचली हो, आमचे श्लोका पठण झाले, पण ते ज्ञान जे आहे ते इथं बौद्धिक स्तरावर आहे, ते हृदयामध्ये स्पर्श करत नाही. आणि जोपर्यंत हृदयामध्ये स्पर्श करत नाही तोपर्यंत हे आपल्याला समजू शकत नाही. आता हे शिवजी क्षेत्रपाल, म्हणजे वृंदावन मध्ये त्यांचं काय स्थान आहे आपण बघूया, की क्षेत्रपाल म्हणून वृंदावन मध्ये, एक मिनिट, वृंदावनचं आपण थोडक्यात आहे नंतर बघूया. दुसरं हे आहे मायापूरमध्ये, नवद्वीप धामामध्ये शिवजींचं काय स्थान आहे ते आपण बघूया, की वृंदावन मध्ये पण त्यांचं स्थान आहे ते पण आपण बघणार आहोत. तर वृंदावन मध्ये ते जसं क्षेत्रपाल, म्हणजे क्षेत्रपाल म्हणून तिथं त्या वृंदावन क्षेत्राचं जे आहे धाम त्याचं संरक्षण करतात, तसं नवद्वीप मध्ये सुद्धा नवद्वीप आणि व्रजमंडल, म्हणजे नवद्वीप व्रजमंडल आणि वृंदावन
हे जे आहे याच्यामध्ये अभिन्न आहे, म्हणजे हे त्याच्यापेक्षा वेगळं नाही असं शास्त्रांमध्ये वर्णन आहे. जसं आपण म्हणतो ना की वैकुंठ, वैकुंठ म्हणजे काय, जे ऐश्वर्य धाम आहे भगवंताचं, तिथं ऐश्वर्य प्रदर्शित होतं. दुसरं काय आहे वृंदावन, वृंदावन काय आहे, माधुर्य धाम आहे. आणि तसं नवद्वीप हे काय आहे, औदार्य धाम आहे. म्हणजे तिथे भगवंत इतके कृपाळू आहेत, इतके कृपाळू आहेत की ते कुठलीच गोष्ट बघत नाहीत आपल्याला कृपा देण्यासाठी चैतन्य महाप्रभू. म्हणून त्याला म्हटलं जातं औदार्य धाम. आणि जगन्नाथपुरी जे धाम आहे ते सगळे आहे तिथे. तिथे ऐश्वर्य पण आहे, माधुर्य भाव पण आहे, औदार्य पण आहे. तर हे कशामुळे आहे, कारण तिथे चैतन्य महाप्रभू पण आहेत जगन्नाथपुरीमध्ये. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जगन्नाथपुरीमध्ये पण, सगळ्या गोष्टी, हे सगळे धाम जे ऐश्वर्य आहेत ते जगन्नाथपुरीमध्ये आहेत. आता हे नवद्वीप, नवद्वीप म्हणजे काय, की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भक्ती ही नवविधा त्याच्यामध्ये केली जाते. श्रवण, कीर्तन, स्मरणम, वंदनम हे आपण नेहमी ऐकत आलेलो आहे. तर त्या नवविधा भक्तीचं प्रतिनिधित्व हे नवद्वीप करतं. हे नवद्वीप आहे तिथे मायापूर मधले. आणि हे नवद्वीप, त्याच्यावरून नवद्वीप नाव पडलेलं आहे. त्याच्यामध्ये असे हे वेगवेगळे द्वीप आहेत. तर त्याच्यातले आपण काही एक 4 बघण्याचा प्रयत्न करूया. हे एक आंतरद्वीप म्हणतात. हे एकदम मुख्य, म्हणजे एकदम सगळ्यात पहिलं आणि एकदम सेंटरला असणारं हे नवद्वीप आहे. आणि जेव्हा आपण मायापूरला जातो, नवद्वीप परिक्रमा करतो, तेव्हा म्हणतात ते असा हे आहे की ही नवद्वीपची परिक्रमा ही आंतरद्वीपापासून सुरू होते. म्हणजे जसं आत्मनिवेदन, म्हणजे जसं आंतरद्वीप हे आत्मनिवेदनाचं महत्वपूर्ण भाग आहे. म्हणजे तिथे मायापूर आहे, मायापूर हे त्या अंतद्वीपामध्ये येतं. म्हणजे जसं त्याला योगपीठ म्हटलं जातं. आता योगपीठ म्हणजे काय हो, आपण नेहमी ऐकतो की योगपीठ, योगपीठ. योग म्हणजे काय, की जुळणे, तिथे जोडले गेले जाणे. म्हणजे जसे भगवंत ह्या भौतिक जगताशी जोडले जातात, जोडले जातात म्हणजे तिथं त्यांचा संबंध येतो, त्याला म्हणतात योगपीठ. म्हणून नवद्वीप मायापूरला योगपीठ असेही म्हणतात, कारण ते चैतन्य महाप्रभू तिथं अवतीर्ण झालेले आहेत. जसं वृंदावनचं सुद्धा एक योगपीठ आहे. जसं रासलीला घडलेली आहे वृंदावन मध्ये, तर ते वृंदावनचं ते योगपीठ समजलं जातं. म्हणजे भौतिक जगताशी संपर्क भगवंत जिथून करतात त्याला म्हणतात योगपीठ. म्हणजे आंतरद्वीपामध्ये, आंतरद्वीपाला म्हणून योगपीठ म्हटलं जातं. आणि दुसऱ्या ह्याच्यातून आपण आविर्भाव होतो भगवंतांचा त्या ठिकाणी. जसं चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव आंतरद्वीपाच्या तिथे झालेला आहे मायापूर, नवद्वीपमध्ये. मग आता याला मायापूर हे नाव का पडलं असेल? माया म्हणजे आपण म्हणतो होता मायादेवी, मायादेवी पासून तर आपण वाचण्याचा प्रयत्न करतो. मग ही सगळी माया नगरी आहे, मायादेवी. मग हा विरोधाभास का आहे, म्हणजे मायादेवी, मायापूर हे नाव का पडलं? तर हे ना याचा खूप सुंदर संवाद, शिव पार्वती संवाद आहे हा. तर शिवजी जी आहेत, शिवजींची शक्ती जी आहे, भगवंतांची शक्ती, ही असंभव, अशक्यातली अशक्य असे कार्य करत असते. आणि ती काय करते, जेव्हा ही भगवंतांची जी शक्ती असते धामामध्ये किंवा कुठल्याही भगवंताचं जे कार्य असतं, तर ही जी आहे ना, भक्त म्हणजे जेव्हा धामामध्ये कुणी व्यक्ती प्रवेश करतो, त्यावेळेस काय करते ही मायादेवी, ही अभक्तांना काय करते, अभक्तांपासून ते धाम जे आहे ती काय करते, एकदम गुह्य ठेवते, आवृत्त करून टाकते, त्याच्यावर मायेचा पडदा टाकते, जेणेकरून अयोग्य व्यक्ती त्या धामामध्ये प्रवेश करणार नाही. भौतिकवादी व्यक्ती त्या धामामध्ये येऊ शकत नाही. आता भौतिकवादी व्यक्ती म्हणजे 2 प्रकारे आपण धामामध्ये जातो. कुठल्या, आता कितीतरी लोक अयोध्येला जातात, वृंदावनला जातात. आपण शरीराने पैसे खर्च करून, तिकीट काढून सगळेजण आपण अयोध्येला जाऊ, वृंदावन मध्ये जाऊ. परंतु आपण शरीराने जाऊ, परंतु आपण जोपर्यंत चेतनेने आपण धामामध्ये हे करत नाही, ती योग्य चेतना घेऊन आपण धामामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत आपलं हृदय परिवर्तन होऊ शकत नाही. म्हणून इथे आपण बघू शकतो की मायादेवी जी काय आहे, त्या धामाला आवृत्त करून टाकते, जेणेकरून अयोग्य व्यक्ती इथे येऊ शकत नाही. जेव्हा कुणी धामामध्ये त्या चेतनेने जरी नसेल, त्याच्याकडे ती चेतना नसेल, तर तो तिथे जाऊन काय बघणार, अरे किती गटारी आहे तिथं, किती अस्वच्छ आहे, आणि हे वृंदावन, आणि हे तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे, आणि याचं काय वर्णन आहे शास्त्रात. म्हणजे हे काय आहे, मायादेवी त्याला काय करते, आवृत्त करून टाकते. त्याला कधीच समजणार नाही की ह्या धामाची शक्ती काय आहे. म्हणून हे मायादेवीचं तिथं काय काम असतं, की अयोग्य व्यक्तींना ती धामामध्ये प्रवेश देणार नाही. म्हणजे शारीरिक रूपाने आपण जाऊ, पण चेतनेने आपल्याला ती कधी तिथे प्रवेश देणार नाही, अशा अयोग्य व्यक्तींना. आता हीच मायादेवी योगमायेचा पण रोल करते. म्हणजे योगमाया आणि महामाया एकच आहे, परंतु महामाया काय करते, की अशा लोकांना प्रवेश देत नाही. आणि जेव्हा योगमायेच्या अंतर्गत आपण येतो, तेव्हा हीच योगमाया आपल्यावर कृपा प्रदान करते. म्हणून धाम हे भक्तांसाठीच प्रकट करण्याची सेवा महामाया करत असते त्या ठिकाणी.
म्हणून भक्ती ही इतकी गुह्य आहे की जसं आपण म्हणतो ना की तिजोरी जी आहे, भगवंतांची तिजोरी, आपल्या तिजोरीमध्ये काय असेल? फार फार तर एखादा डायमंडचा हिरा असेल, थोडेफार सोनं नाणं दागिने असतील, ह्याच्यापेक्षा आपल्या तिजोरीमध्ये काय असणार आहे? पण भगवंतांची तिजोरी ही अफाट आहे. आणि त्या तिजोरीमध्ये भगवंतांना तुम्ही काहीही मागा, भगवंत षड ऐश्वर्यपूर्ण आहेत. भगवंत सगळं काही प्रदान करतात, सहज प्रदान करतात. परंतु सगळ्यात त्या तिजोरीमध्ये अनमोल जे रत्न आहे ते म्हणजे आहे भक्ती. मौल्यवान धन आहे ते कृष्ण प्रेम. आणि ते मात्र भगवंत कोणाला सहजासहजी देत नाहीत. सगळं देतील पण हे देत नाहीत. कारण का देत नाहीत? जेव्हा भगवंतांना कोणी मागतं तेव्हा भगवंतांना त्या व्यक्तीला स्वतःला द्यावं लागतं, सुपूर्द करावं लागतं. त्यामुळे भगवंत अशी सहजासहजी कोणालाही भक्ती देत नाहीत. कारण भगवंत ज्याला स्वीकारतात त्याला भगवंतही स्वतः देतात, स्वतःला देऊन टाकतात भगवंत त्या भक्ताला. म्हणून हे सगळ्यात मौल्यवान धन आहे. आणि त्याच्यामध्ये कोणी योगा करत असेल, कोण भोग करत असेल, कोणाला निराकार ब्रह्मज्योतीची प्राप्ती होत असेल, हे सगळ्या गोष्टी भगवंत सहज देऊन जातात. परंतु भक्ती ही काय आहे? खूप दुर्मिळ आहे. जसं एखाद्या दुकानात आपण खरेदी करायला गेलो तर दुकानदाराकडून वस्तू घेणं सोपं आहे. पण आपण त्या दुकानदाराला म्हटलो की तुम्हीच आमच्याकडे, म्हणजे तुम्ही आमच्यासाठी आमचे व्हा, असं म्हटलं तर तो होईल का? त्याची पत्नी, त्याची मुलं बाळ, म्हणजे तसंच भगवंत आहे. भगवंतांकडून बाकीच्या वस्तू मागणं सोपं आहे. पण भगवंत स्वतः मिळत नाहीत कोणाला, ते फक्त काय मिळतात? त्यांच्या भक्तांनाच मिळतात. म्हणून माया देवीच्या प्रभावाने इथे चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे काय, त्या चुकीच्या लोकांना तिथे प्रवेश दिला जात नाही. तर हे माया देवीचं आवरण असतं. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात ना की माया शक्तीचं जो सगळ्या गोष्टी जोपर्यंत आवरण आहे तोपर्यंत ती व्यक्ती मला जाणू शकत नाही. म्हणून अभक्तांना तिथे प्रवेश नाही. आणि जरी प्रवेश मिळाला तरी त्यांची चेतना ती नसल्यामुळे त्यांना त्या धामाची, भगवंतांची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून चेतनेच्या स्तरावर जर बघितलं तर हे शिवजींचं आणि मायादेवी, म्हणजे मायादेवीचं हे काय आहे? तिथे भगवंतांच्या साठीची सेवा आहे. आणि साहजिकच आहे, महामाया म्हणजे पार्वती देवी आहे. आणि पार्वती देवी तिच्या पतीशिवाय राहत नाही. ती जिथे असेल तिथे तिचे पती असतात, म्हणजे शिवजी असतात. आणि त्यामुळे शिवजींचं स्थान पण, शिवजी हे पार्वती देवी बरोबर असतात. तर हे दोघं जण अशा पद्धतीने नवद्वीप मध्ये सेवा करत आहेत. आणि दुसरे एक, आता ह्याच्यातले 4 द्वीप आहेत ते आपण बघूया. एक आहे आंतरद्वीपामध्येच गंगा नदीच्या किनाऱ्यावर एक शिवघाट म्हणून आहे. तर हे शिवघाट पूर्वीचं, त्याला म्हणजे त्याला वृद्ध शिवा असं म्हणतात तिथं. वृद्ध शिवा आणि प्रौढ माया असं हे त्यांचं शिव पार्वतींचं स्थान आहे तिथे. आणि असं म्हणतात की पूर्वीच्या खूप काळी तिथे पूर आला आणि ती पूर आल्यानंतर त्यांचं जे शिवलिंग आहे, जे शिवजींचं हे आहे, तर ते निमाई म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं जे बर्थ प्लेस आहे, आता आपण बघतो ज्या ठिकाणी आहे तिथेच तिथे हलवण्यात आलं. मग तिथे शिवजी आहेत आणि त्याला म्हणतात ते तिथले क्षेत्रपाल आहेत शिवजी. म्हणजे त्या धामाचं संरक्षण, त्या नवद्वीपचं जिथं चैतन्य महाप्रभूंचं बर्थ प्लेस आहे त्याचं ते काय करत आहेत? ते तिथे संरक्षण करत आहेत. आणि अशा पद्धतीने अयोग्य लोकांना ते प्रवेश देत नाहीत. आणि मायादेवी ही काय करत आहे? तिच्या पतीचं साह्य तिथे करत आहे. पतीच्या सेवेमध्ये ती सहभागी आहे. आणि ती मायादेवी पण शिवजींबरोबर तिथे हे आहे. म्हणून त्या त्या ठिकाणाला प्रौढ माया क्षेत्र आणि वृद्ध शिवा असं म्हणतात. आता वृद्ध म्हणजे काय? शिवजी वृद्ध आहेत का? जसं आपण शिवजींचे वेगवेगळे गुण ऐकले, नित्य नूतन, सदा स्वरूप, सर्वज्ञ, सच्चिदानंद, सर्वसिद्धी, हे गुण आहेत शिवजींकडे. परंतु ते तिथं ते नाव आहे की वृद्ध शिवा आणि प्रौढ माया. म्हणून तिथे फक्त भगवंतांनाच, भगवंताच्या भक्तांनाच ते प्रवेश करतात आणि त्यांनाच ते धाम ते प्रकट करतात. आणि तिथले भक्तीचे जे काही रहस्य आहेत गुह्य, तर ते त्याच्या हृदयामध्ये ते उमटून देतात. शक्ती शिवपार्वती त्या ठिकाणी देतात. दुसरा आहे कोलद्वीप, जे पश्चिमी तटावर आहे. जे नवद्वीप शहर, जसं आपण म्हणतो ना मायापूर वेगळा आहे, नवद्वीप वेगळा आहे. नवद्वीप गंगेच्या किनारी आहे. जसं आपण पलीकडच्या तीरावर, जसं आपण सगळेजण यात्रेला गेलो होतो आता, जे जे यात्रेला आले असतील त्यांना ते डोळ्यासमोरून जाईल लगेच. ते कोलद्वीप जे आहे ते नवद्वीप मध्ये आहे. तर तिथे पण असं आहे की पूर्वी पूर आला आणि तिथलं शिवलिंग पाण्यामध्ये गेलं खाली. मग तिथल्या लोकांनी गंगा पार करून पलीकडच्या तीरावर हे सगळं स्थलांतरित केलं. परंतु असं तिथे हे आहे की ती जरी तिकडल्या बाजूला नेलं तरी प्रौढ माया म्हणजे मायादेवीचं जे स्थान आहे ते शिवघाटावरच आहे. नित्यानंद चैतन्य महाप्रभूंच्या जी बर्थ प्लेस आहे त्या ठिकाणीच प्रौढ माया राहते, असं पण त्याचं वर्णन येतं. हे बघितलं कोलद्वीप. तिसरं आहे गोद्रुम द्वीप, म्हणजे जिथे भक्तिविनोद ठाकूरांचं घर आहे, जे आपण गेलो होतो आता यात्रेमध्ये सगळेजण बघायला. आणि तिथे अलकनंदा नदी आहे, ती पूर्वेच्या किनाऱ्यावर येतं. तिथं
हरिहर क्षेत्र म्हणून पण ओळखलं जातं. तर आपण बघतो की हरिहर क्षेत्र पण एक आहे दुसरं धाम, परंतु ते हरिहर आणि हे हरिहर अभिन्न आहे. इथल्या हरिहर क्षेत्राचं आपण दर्शन घेतलं तरी ते हरिहर क्षेत्राचं दर्शन आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे आधी अर्धे हरी आणि अर्ध रूप त्यांचं कोण आहे, शिवजींचं आहे. आणि त्या शिवजींच्या एका रूपाबरोबर अर्ध्या रूपावर पार्वती आहे आणि हरींबरोबर लक्ष्मी आहे. आणि दुसरं म्हणजे याच ह्याच्यावर पश्चिम तटावर महावाराणसी म्हणून एक ठिकाण आहे. आता आपल्याला वाटेल की अरे वाराणसी म्हणजे आता हे चाललंय ही वाराणसी का? तर त्या वाराणसी पासून ही वाराणसी जी नवद्वीप मध्ये येते, जे भक्तिविनोद ठाकूरांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे, ते सांगतात की जीव गोस्वामींनी ते एका शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जीव गोस्वामींनी, की ते म्हणतात की ही जी काशी जी आहे, ही वाराणसी जी आहे पश्चिम तटावरची, हे नवद्वीप मधील, याला महावाराणसी म्हणतात. तर ही काशीपेक्षा अभिन्न आहे. याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात, भक्तिविनोद ठाकूर आपल्याला सांगतात की काशीपेक्षा पण महत्वपूर्ण आहे. तर काशीमध्ये आपण बघतो ना की या ठिकाणी भगवंत कीर्तन करतात. तर ते म्हणजे या ठिकाणी नवद्वीप मध्ये, तर इथे शिवजी पण कीर्तन करतात गौरांग महाप्रभूंचं, गौरांगा गौरांगा, अशा प्रकारे शिवजी हे चैतन्य महाप्रभूंच्या नावाने इथे कीर्तन करतात. आणि जसं आपण म्हणतो ना काशीमध्ये जर कोणी मृत्यू झाला, त्याचा देहांत झाला, तर त्यावेळेस मृत्यू व्हायच्या वेळेस शिवजी त्याच्या कानामध्ये रामचंद्राचं नाव घेतात आणि त्याला काय होतं, म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, अंतकालेचे मामेकम सुवर्णम वरम, म्हणजे मृत्यूच्या समयी जो माझे स्मरण करतो तो माझ्या देह धामाला प्राप्त होतो. म्हणून ते प्रभू रामांचं नाव त्यांच्या कानामध्ये पुकारतात. तसं इथे त्याचं वर्णन भक्तिविनोद ठाकूर आपल्याला सांगतात की जीव गोस्वामींनी सांगितलेलं आहे हे. इथे एखाद्या ठिकाणी, या ठिकाणी जर कोणाचा मृत्यू होत असेल, तर शिवजी त्याच्या कानात जोरात जाऊन गौरांगा गौरांगा अशा पद्धतीचं ते बोलतात आणि त्यांचं कीर्तन त्यांच्या कानामध्ये करतात. म्हणजे जसं आपण बघतो ना की वेगवेगळे उपासक आहेत, की जसं देवी देवतांचे स्वर्गामध्ये जातात, शिवजींचं कैलास पर्वतावर जातील, नारायणांचे वेगळे ह्याच्यामध्ये जातील, विष्णूंचे वैकुंठामध्ये जातील, विठ्ठलाचे वैकुंठामध्ये जातील, रामचंद्रांचे अयोध्येमध्ये जातील. तर असे हे रुक्मिणी द्वारकाधीश द्वारकेमध्ये प्रवेश करतील, भगवान श्रीकृष्णांचे भक्त वृंदावन मध्ये प्रवेश करतील. मग आता विचार करा की जर नवद्वीप मध्ये जर कोणी भगवान श्रीकृष्णांचे, चैतन्य महाप्रभूंचे उपासक आहेत ते, आणि चैतन्य महाप्रभूंचे आणि राधाकृष्णांचे उपासक आहेत ते, भक्त आहेत, मग त्यांचं ते कोणाच्या ह्याच्यात प्रवेश करतील? तर त्याच्यामध्ये भक्तिविनोद ठाकूर आपल्याला खूप सुंदररित्या सांगतात की जे चैतन्य महाप्रभूंचे भक्त आहेत आणि चैतन्य महाप्रभू राधाकृष्णांचे भक्त आहेत, तर ते दोन्ही पण ठिकाणी जातात. ते कसे जातात की ते नवद्वीप मध्ये एका ठिकाणी नाम संकीर्तन करतात आणि गोलोक धामामध्ये त्यांच्या शाश्वत रूपामध्ये ती सेवा करतात. म्हणजे दोन्हींची कृपा जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांना प्राप्त होते. आणि अशा चैतन्य महाप्रभूंचं नाम शिवजी कानामध्ये आपल्या पुकारतात. तर असं शास्त्रांमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. म्हणून हे काय आहे, नाम संकीर्तन ठिकाण आहे, की शेवटच्या क्षणाला भगवंत काय करतायत, शिवजी ते भगवंतांचं, गौरांग महाप्रभूंचं नाव आपल्या कानामध्ये हे करतात. आणि ते प्रार्थना, या ठिकाणी जर जाऊन आपण शिवजींना प्रार्थना केली की आम्हाला ही गौरांग महाप्रभूंची भक्ती प्राप्त होते, तर नक्कीच शिवजी आपल्यावरती कृपा प्रदान करतात. चौथा आहे मध्यद्वीप. आता हे जे आहे, तर याला एक नैमिषारण्य म्हणून म्हटलं जातं, की पूर्वीच्या काळी म्हणजे खूप 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 लाखो करोडो वर्षापूर्वी हे हे गोमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. आणि याची खूप छान स्टोरीज आहे की खूप प्राचीन काली इथे ऋषी मुनी सगळे गौर कथा करत होते आणि सूत गोस्वामी ती कथा करत होते या ठिकाणी, गौर कथा. म्हणजे आपण आता ही नैमिषारण्य मधली जी कथा ऐकतो ती श्रीमद भागवतम कथा आहे. आणि ही जी कथा येते ही ही नैमिषारण्य मधलीच, परंतु हे मध्यद्वीप मध्ये येते. म्हणून आपण बघतो की वृंदावन आणि नवद्वीप हे अभिन्न आहे. तर ही खूप प्राचीन काळी ऋषी मुनी तिथे गौर कथा करत होते आणि सूत गोस्वामी ती गौर कथा सगळ्यांना सांगत होते. आणि ही कथा सगळीकडे पसरतं की ही कथा चालू आहे, कथा चालू आहे. आणि शिवजींना खूप उत्सुकता निर्माण होते की मला त्या कथेला जायचंय. आणि शिवजी काय करतात, त्यांचं जे वाहन आहे नंदी, तर नंदीवर बसतात आणि एकदम फास्ट नवद्वीपच्या दिशेने चालतात. म्हणजे आत्ताच नवद्वीप म्हणून ओळखतो, पण त्या काळी मग तिकडे ते निघतात. आणि त्या ठिकाणी निघाल्यानंतर काय होतं, नंदीचा स्पीड कमी पडतो, की जसं आपण म्हणतो ना प्रवचनाला आपल्याला जायचंय, उशीर झालाय, कुठं गाडी कधीतरी बंद पडते, किंवा कुणाच्या तरी गाडीमध्ये आपण म्हणतो अहो लेक्चर संपेल, आम्हाला फोन करतो आपण, तुम्ही कशा चाललायत, आम्हाला पण घेऊन जाता का, म्हणजे आपली कशी उत्सुकता असते.
तसं शिवजींना अशी गौरांग महाप्रभूंच्या कथा ऐकण्याची उत्सुकता लागलेली असते. मग ते काय करतात, ब्रह्मदेवांना विनवणी करतात. ते म्हणतात की तुमचं जे वाहन आहे, ब्रह्मदेवाचं वाहन आहे हंस, तर ते म्हणतात त्या हंसाला देताय का तुम्ही, मला मी त्यांच्यावर बसून जातो, त्याच्यावर लवकर त्या कथेला मला जायचंय. मग ब्रह्मदेव त्या हंस वाहन त्यांना देतात आणि ते वाहन त्याच्यामध्ये ते देतात, म्हणजे त्यांना वेळ घालवायचा नसतो त्या कथेसाठीच. आणि मग ते हंस वाहन देतात, तर तिथे त्या हंस वाहनात हंसाचं पण हंस वाहन पण मंदिर आहे, म्हणजे त्या हंसावर शिवलिंग आहे. आणि का तर तिथे शिवजी ती कथा ऐकायला आलेले आहेत. म्हणजे ही खूप प्राचीन कथा आहे. हे सगळ्या 5,000 वर्षापूर्वीच्या घटना घडायच्या आधीची. म्हणजे विचार करा, हे नवद्वीप धाम किती पुरातन आहे. आता आपल्याला वाटेल 500 वर्षापूर्वी अवतीर्ण झाले भगवंत, नाही, पण इथे आपण बघतो की शिवजी सुद्धा ते गौर कथा ऐकण्यासाठी किती उत्सुक होते. म्हणून आपण जर तिथं कधी गेलो तर आपण बघू शकतो की हंसावर शिवलिंग आहे. शिवलिंग ते मंदिर आहे. तर या हंसावर कसं काय असू शकतं, तर त्याच्या मागची ही खूप स्टोरीज आहे. पाचवा आहे रुद्रद्वीप, म्हणजे जसे 11 रुद्र आहेत तसं हे काय आहे, हे रुद्रद्वीप म्हणून समजलं जातं. आणि इथे पण आपण बघतो की याच्यामध्ये रुद्रद्वीप म्हणजे जसं या ठिकाणी गौरांग महाप्रभू भजन करत होते, जसं जेव्हा गौरांग महाप्रभू भजन करत होते तेव्हा सगळ्या प्रकारची लोक तिथे यायला लागली. म्हणजे दुर्वासा मुनी जे आहेत ते योगाचं प्रतिनिधी, योगा जसं आपण भगवद्गीतेमध्ये बघितलंय की सगळ्या प्रकारचे, कोणी योगा करतो, कोण ज्ञान मार्गी असतं, कोण योग मार्गी असतं, कोण वेगवेगळे मार्ग आहेत आणि भक्ती मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. तर इथे जेव्हा गौरांग महाप्रभू कीर्तन करतात तेव्हा दुर्वासा मुनी त्यांचा योगा सोडून येतात, दत्तात्रय त्यांचा ज्ञान मार्ग सोडून येतात. तसं शिवजी पण सगळं सोडून तिथे आलेले असतात. शिवजी साहजिकच भगवंतांचे भक्त आहेत, पण शिवजी पण महाप्रभू कीर्तन करत असतात, त्याचा आनंद त्या ठिकाणी घेतात. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की हे जे मुख्य 4-5 आपण द्वीप बघितले, तर त्या द्वीपामध्ये कशा पद्धतीने शिवजी वेगवेगळ्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंची, म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे त्याची सेवा करतात. तर हे मायापूरचं आपण थोडक्यात बघितलं. थोडक्यात आता आपण मी ना खूप फास्ट घेते वेळेअभावी, तर हे वृंदावनचं वर्णन आहे, ते आपण थोडंसं लक्ष देऊन ऐकूया. कारण आपल्यातले बरेच जण वृंदावनला जातात. तर वृंदावनला जेव्हा आपण जाऊ तेव्हा शिवजींचं काय स्थान आहे हे आपल्याला समजलं. तर आज सुद्धा महाशिवरात्र आहे, तर आपण त्या चेतनेने, त्या काय म्हणतो ना, त्या भावनेने आपण शिवजींना एक शरणागती हे केली आणि प्रार्थना अर्पण केल्या, तर आज शिवजींची किती कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर हे वृंदावन जसं हे आहे 12व्या अध्यायामधलं मी मगाशी सांगितलं होतं की कसं वेगळ्या गंगा समुद्राकडे, सगळ्या नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ गंगा समुद्राकडे प्रवेश करते. सर्व देवी देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ भगवंत अच्युत आहेत आणि सर्व भागवतांमध्ये शिवजी सर्व सॉरी सर्व भागवतामध्ये पुरा भागवतम सर्वश्रेष्ठ आहे. तर हे भागवतामध्ये पण आपण वेगवेगळ्या कथा ऐकल्या. तर आता वृंदावन मध्ये जे आहे, तर वृंदावन मध्ये भगवान शिवजींचा रोल काय आहे तिथे, तर क्षेत्रपाल, म्हणजे वृंदावन जी क्षेत्र आहे त्याची ते रक्षा करतात. आणि ते रक्षा करण्यासाठी तिथे तिथे ते ते तेथे क्षेत्रपाल सेवा करत आहेत. आणि ते आपण सुरुवातीला बघितलं की त्यांची सेवा काय आहे, की अयोग्य व्यक्तींना ते प्रवेश तिथे देत नाही. म्हणून हे शिवलिंग आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये तसं वृंदावनमध्ये खूप ठिकाणी शिवजींचे मंदिर आहेत, पण त्यातले आपण मुख्य बघणार आहोत. आणि बऱ्याच जणी आपल्या वृंदावन यात्रेला येत असतील मैत्रिणी, तर त्यांना माहित असतील, हे ऐकून पण असताल तुम्ही, की आपण 4 मुख्य हे बघणार आहोत शिवजींचे स्थान. तर त्याच्यातलं पहिलं आहे गोपेश्वर महादेव, दुसरा आहे चक्रेश्वर महादेव, तिसरा आहे भूतेश्वर महादेव आणि चौथा आहे कामेश्वर महादेव. तर हे 4 महादेव आपण बघणार आहोत. तर गोपेश्वर जे आहेत ते वृंदावन मध्ये आहेत. चक्रेश्वर जे आहेत ते गोवर्धन मध्ये आहेत, गोवर्धनच्या तिथे वृंदावन पासून काही अंतरावर गोवर्धन आहे. आणि भूतेश्वर महादेव जे आहेत ते मथुरेमध्ये आहे. आणि कामेश्वर महादेव हे काम्यवन मध्ये, जसं आपण नवद्वीप मध्ये आपण बघितलं वेगवेगळे द्वीप आहेत, तसं वृंदावन मध्ये पण हे वेगवेगळे वन आहेत, 12 वन आहेत, त्यातलं हे काम्यवन. तर हे कामेश्वर महादेव काम्यवन मध्ये आहेत. तर हे महादेव इथं काय करतायत, काय भूमिका आहे यांची आपण बघूया. तर हे भूतेश्वर महादेव जे पहिले आहेत ते मथुरेतले, ते खूप प्रसिद्ध आहेत. आणि इथे अजूनही प्रथा आहे की जसं आपण व्रज परिक्रमा करायची म्हटलं, वर्धन परिक्रमा किंवा व्रज परिक्रमा, तर ती भूतेश्वर महादेवांपासून सुरुवात केली जावी, म्हणजे तिथून केली जावी अशी ती प्रथा आहे. तर त्याच्या मागे एक स्टोरी आहे. प्राचीन काळी शिवजी इथे खूप तपश्चर्या करतात भगवान श्रीकृष्णांच्या ह्याच्यासाठी, प्रसन्नतेसाठी. आणि त्याच्यातून श्रीकृष्ण त्यांना प्रसन्न होतात.
तर मथुरा महात्मे जे आहे त्याच्यामध्ये रूप गोस्वामी हे सगळं आपल्याला सांगत आहेत. आणि हे याच्यामध्ये वराह पुराणामध्ये श्रीकृष्ण हे भूतेश्वर महादेवांना प्रसन्न होतात आणि ते त्यांचं गुणगान करतात श्रीकृष्ण. आणि ते त्यांना सांगतात की तुम्ही खूप महान आहात भक्तांमध्ये आणि तुम्ही मला अतिशय प्रिय आहात आणि माझी भक्ती ही तुम्हीच इतरांना देऊ शकता. तुमच्यापासूनच माझी भक्ती इतरांना जाऊ शकते. म्हणजे शिवजी इतके दयाळू आहेत. शिवजींना जर आपण इच्छा व्यक्त केली की तुम्ही कोणाची भक्ती करताय, तुमचे जे स्वामी आहेत त्यांची भक्ती मला द्या, तर शिवजी इतके दयाळू इतके आनंद व्यक्त करतात आणि त्या आनंदाने भरभरून आशीर्वाद त्यांच्या त्या भक्ताला देतात. तर शिवजी त्यांना ते आशीर्वाद देतात, सॉरी भगवान श्रीकृष्ण त्यांना ते आशीर्वाद देतात की ते म्हणतात की हे सगळ्या गोष्टी तुम्हीच माझी भक्ती इतर जीवांना देऊ शकता. असं तिथे खूप आनंदी श्रीकृष्ण म्हणजे भरभरून ब्लेसिंग शिवजींना देतात. आणि ते सांगतात की म्हणजे तिथंच ते राहतात भूतेश्वर. आणि भूतेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध आहेत ते. आणि त्या स्थानाचं, त्या मथुरा स्थानाचं भूतेश्वर महादेव काय करत आहेत, संरक्षण करत आहेत. दुसरे आहेत गोपेश्वर महादेव. तर यांचं स्थान कुठे आहे, वृंदावन मध्ये आहे. तर आपल्या गौडीय वैष्णव संप्रदायासाठी हे खूप महत्वाचं स्थान आहे गोपेश्वर महादेवांचं. की जसं शिवजी जे आहेत, शिवजींना श्रीकृष्णांची रासलीला झाली गोपींबरोबर नृत्य करण्याची, आणि शिवजींना ना ती बघण्याची खूप इच्छा झाली की त्या रासलीला बघण्याची. परंतु काय होतं की त्यांना तिथं प्रवेश मिळत नाही ना, कारण त्यांचा पुरुषाचा देह असतो. आणि गोपी त्यांना असं वाटतं की आता मला तर बघायचंय हे. म्हणून मग तिथे काय करतात, त्यांना त्या मानस सरोवरामध्ये ते स्नान करण्यासाठी सांगतात गोपी भगवंत. आणि मग मानस सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर शिवजींना एक स्त्री देह प्राप्त होतं. आणि स्त्री देह प्राप्त झाल्यानंतर मग ती गोपी जी आहे गोपी बनते. आणि मग नंतर त्या रासलीलेमध्ये ते बघण्यासाठी शिवजींना प्रवेश दिला जातो. तर अशा पद्धतीने ही गोपी बनल्यानंतर, म्हणजे आता आपण बघतो की अगोदर आपण हे पण बघितलेलं आहे की पूर्वी ऐकलेलं पण असेल तुम्ही सगळ्यांनी, नारदीय गोपी म्हणजे नारद मुनी हे पण पुरुष होते. परंतु नारदांनाही प्रवेश तिथे मिळाला नव्हता. नारद मुनींना का प्रवेश मिळाला नव्हता, कारण नारद मुनींना पुरुषाचा देह होता, तर तिथे त्यांना सुद्धा स्नान करावं लागलं आणि त्यांना नारदीय गोपीचं रूप प्राप्त झालं. जसं शिवजींना पण गोपीचं रूप प्राप्त झाल्यावर गोपी त्यांचा खूप सुंदर शृंगार करतात आणि शृंगार केल्यानंतर त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातो. तसं नारदां मुनींना पण ते नारदीय गोपी म्हणून बनलेले आहेत. तसं लक्ष्मीला सुद्धा तिथे प्रवेश करायचा होता, परंतु लक्ष्मीला प्रवेश मिळाला नाही, कारण लक्ष्मी कशाचं हे आहे, ऐश्वर्य आहे तिच्याकडं, आणि ती ऐश्वर्याची जी भावना आहे ती त्यागू शकत नव्हती. तिला लक्ष्मीला त्याचा गर्व होता आणि त्यामुळे लक्ष्मीला मात्र प्रवेश मिळाला नाही. पण नारद मुनी, शिवजी हे तर पुरुष देहामध्ये आहेत. विचार करा, एखाद्या पुरुषाला स्त्री बनवायचं, स्त्री पात्र द्यायचं, साडी पदर, त्याला कसं वाटतं ना, नको वाटतं ना स्त्रीचा रोल करायला. अगदी इथे तर मग शिवजी सुद्धा त्या रासलीलेमध्ये प्रवेश करण्यासाठी गोपीचं रूप प्राप्त केलेलं आहे त्यांनी. म्हणजे ते हे मानस सरोवर जे आहे, तर तिथे त्यांना हे शरीर प्राप्त झालं. आणि श्रीकृष्ण त्यांना बघून इतके खुश होतात, इतके आनंदी होतात शिवजींना त्या गोपी रूपामध्ये बघून. आणि मग शिवजी त्यांना खूप आशीर्वाद देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही इथेच राहा आणि ह्या रासस्थळीचं रक्षण तुम्ही करा आणि गोपींचं पण, ह्या सगळ्या गोपी ज्या आहेत त्यांचं रक्षण करा. आणि कृष्ण प्राप्ती म्हणजे इथे त्यांची प्रार्थना जर केली तर आपल्याला काय होऊ शकतं, कृष्ण प्राप्ती होऊ शकते. आणि तो गोपींचा भाव आपण ग्रहण करून आपण त्या चेतनेमध्ये तिथे प्रवेश करू शकतो. तर ते सगळे आशीर्वाद काय करतात, श्रीकृष्ण त्या गोपी बनलेल्या शिवजींना आशीर्वाद देतात. मग ते आहेत गोपेश्वर महादेव. आणि तेथे त्या अजूनही त्या ठिकाणी त्या काय करत, त्या रासस्थलीचं संरक्षण ते करत आहेत. आणि तिसरं आहे चक्रेश्वर महादेव. तर हे चक्रेश्वर महादेव जे आहेत ते गोवर्धनच्या पायथ्याशी आहेत ते. आणि इथे काय होतं, जेव्हा गोवर्धन लीला घडली आणि गोवर्धन लीला घडल्यानंतर खूप पाऊस होतो ना, ती गोवर्धन वरती भगवंतांनी हे केलेला असतो, करंगळीवर धारण केलेला असतो आणि आजूबाजूला खूप पाणी पाणी होत असतं. तर भगवंत त्यांच्या सुदर्शन चक्राला आदेश देतात की ते म्हणतात की जोपर्यंत हा वर्षाव होत आहे तोपर्यंत तू पूर्ण असा गोवर्धनच्या कडेला फिरत राहा आणि जे काही जास्त खूप पाणी येते त्या पाण्याचं बाष्पीभवन तू कर. आणि जे वृंदावनवासी आहेत जे सगळे ब्रजवासी, त्यांना थंडी वाजणार नाही त्याच्यासाठी तू उष्णता निर्माण कर की ज्यांना त्यांना त्या पावसामुळं थंडी वाजणार नाही. तर मग सुदर्शन चक्र जे आहे तर ती भगवंतांची ती सेवा करतात आणि सगळं हे 7 दिवसानंतर हे सगळं अकराळ विकराळ स्वरूप इंद्राने पाठवलेलं संकट सगळं निवारण होतं त्याचं. आणि मग सुदर्शन चक्र म्हणतात, सुदर्शनजी त्यांना विचारतात भगवंतांना की आता माझी सेवा झाली
पण मग मी आता कुठे जाऊ असं म्हणतात. म्हणजे आता ते धाम आहे ना भगवान श्रीकृष्णांचं प्रिय, त्यांनाही कदाचित त्याची आशा असेल. ते म्हणतात की मी कुठे जाऊ. आणि मग त्यावेळेस श्रीकृष्ण त्यांना काय करतात, तिथे आदेश देतात आणि त्यांना सांगतात की तू इथंच राहा आणि इथे राहून तू ह्या लीलास्थळीचं रक्षण कर. म्हणजे जी लीला तिथे घडलेली आहे या धामाचं तू रक्षण कर, म्हणून त्याला नाव पडलेलं आहे चक्रेश्वर महादेव. परंतु तिथे आपण काय म्हणतो, तो अपभ्रंश झालाय शब्दाचा आणि त्यालाच आता चकलेश्वर महादेव असं म्हटलं जातं. तर ते चक्रेश्वर महादेव आहे आणि याच ठिकाणी शिवजींचं स्थान आहे त्या चक्रेश्वर महादेवाच्या तिथे, म्हणून याला चक्रेश्वर महादेव पण, म्हणजे ऍक्च्युली सुदर्शन चक्र जे इथं राहतात, सुदर्शनजी इथे राहतात आणि मग इथे शिवजींचं पण स्थान आहे म्हणून त्याला चक्रेश्वर महादेव असं नाव पडलं. आणि इथे खूप सुंदर लीला पण घडलेली आहे की जसं आपले आचार्य होऊन गेलेले सनातन गोस्वामी, की सनातन गोस्वामी पण तिथे त्यांची कुटीर होती आणि तिथे ते राहत होते त्या चक्रेश्वर महादेवाच्या त्या ठिकाणी. आणि त्यांना खूप मच्छर चावत होते आणि रोज ते कीर्तन म्हणजे भगवंतांच्या नामामध्ये लीन होते ते, आणि त्यांना डास चावतात खूप. आणि एक दिवस ते म्हणतात की इथे खूप मच्छर आहेत, मी हे सोडून जातो हे स्थळ. आणि जेव्हा शिवजींना कळतं की सनातन गोस्वामी चालले, सनातन गोस्वामी म्हणजे श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त, मग त्यांचा संघ शिवजींनाही म्हणजे सोडावासा वाटत नसतो. आणि शिवजी तिथे एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये येतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही हे स्थान सोडून कुठे जाऊ नका, उद्यापासून तुम्हाला ते कुठलेही मच्छर त्रास देणार नाहीत. आणि शिवजींच्या कृपेने मग तिथं कुठे एकही मच्छर येत नाही आणि मग सनातन गोस्वामी तिथे राहतात. तर ती लीला जी घडलेली आहे या चक्रेश्वर महादेव या ठिकाणी घडलेली आहे. तर मग इथे हे शिवजींचा ही म्हणजे तिथे सनातन गोस्वामींची ही भजन कुटीर आहे. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की शिवजी जे आहेत, भगवंतांचे जे भक्त आहेत भगवान श्रीकृष्णांचे, तर त्यांना किती भरभरून आशीर्वाद देतात आणि स्वतः शिवजी सुद्धा त्यांचा संग घेण्यासाठी उत्सुक असतात. तसं शिवजींना सुद्धा आपण प्रार्थना केली की आमच्या भक्ती मार्गातले भगवान श्रीकृष्णांची भक्ती आम्ही करतोय, तर त्या मार्गातले आमचेही संकट दूर होऊ दे, अशी जरी आपण शिवजींना प्रार्थना केली तरी शिवजींनी जसं सनातन गोस्वामींना ते एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन त्यांनी ते सेवा केली, तर तसं शिवजी सुद्धा आपल्याला ती आशीर्वाद देऊ शकतात. चौथा आहे कामेश्वर महादेव. तर हे जे आहे वृंदादेवीचं स्थान आहे. आपण सगळेजण वृंदावन यात्रेमध्ये बऱ्याच जणी त्या वृंदादेवीला आपण तिथे जातो, किंवा बरसाना आय कॅम्पला पण बरेचसे भक्त जातात. त्यावेळेस तिथून जवळ आहे, तिथून पण वृंदादेवीला आपण जातो. जसं आपण बघितलं की आता जयपूर यात्रेला आपण गेलो होतो, तर वृंदावनच्या वेगवेगळे जे विग्रह आहेत मोघलांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी त्या जयपूर, करौली, राजस्थान या ठिकाणी स्थलांतरित केलेले आहेत. तसं कामेश्वर महादेव या ठिकाणी वृंदादेवीचं स्थान आहे. परंतु ती वृंदादेवीची जी मूर्ती आहे ती मूळ मूर्ती तशीच आहे, ती मूळ मूर्ती तिथेच आहे वृंदादेवीच्या ठिकाणी. कारण ती छोटीशी मूर्ती होती आणि त्यावेळेस त्या भक्तांना त्या काळामध्ये ती लपवण्यासाठी सोपी गेली. तर हे बाकीचे राधा गोविंद देव वगैरे हे खूप मोठ्या मोठे विग्रह होते, त्यामुळे त्यांना स्थलांतरित करावं लागलं. परंतु वृंदादेवी छोटी असल्यामुळे ते विग्रह त्यांना लपवण्यास सोपे झाले, म्हणून ते वृंदादेवीचं ठिकाण आहे जिथे त्याला कामेश्वर महादेव म्हणतात. तर इथली स्टोरी अशी आहे की वृषभानु महाराजांनी खूप प्रार्थना केल्या ह्या कामेश्वर महादेवांना. त्यांना एक पुत्र होता, पण मुलीची इच्छा असते त्यांना पुत्र प्राप्तीची, तर तिथे ते खूप प्रार्थना करतात वृषभानु महाराज. आणि कामेश्वर महादेवांच्या इच्छेने म्हणजे ते कामना करतात तिथे आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन मग राधा राणी त्यांच्या पोटी जन्म अवतीर्ण होते. तर राधा राणीची प्राप्ती वृषभानु महाराजांना होते. आणि अजून एक हे बघितले आपण 4 मुख्य आहेत वृंदावन मधले, अशा अनंत कितीतरी आहेत, पण त्याच्यातले पण अजून एक आपण बघूया. एक आहे 4 बघितले आपण, गोपेश्वर, चक्रेश्वर, भूतेश्वर, कामेश्वर महादेव. आणि अजून एक ह्याच्यातलंच एक आहे नंदेश्वर महादेव, जे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ते ब्रजमंडलची पूर्ण देखभाल तिथे करत असतात. आणि ज्या काही वृंदावनच्या लीला ज्या आहेत, एकदा भगवान म्हणजे शिवजी जे आहेत महादेव तपश्चर्या करतात. त्यांना इच्छा असते की वृंदावनच्या सगळ्या लीला मला बघायच्या आहेत आणि वृंदावन मध्ये मला स्थान आहे. जसं ब्रह्मदेवांनी पण तपश्चर्या केली होती, तसं शिवजी पण तपश्चर्या करतात आणि त्यांच्या तपश्चर्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात. आणि मग ते म्हणतात की मला भक्तांची व्रज म्हणजे भक्तांच्या चरणांची रज पाहिजे. म्हणजे जसं ब्रह्मदेव कसं बरसानामध्ये पर्वत रूपामध्ये आहेत आणि त्यांनी पण इच्छा व्यक्त केली होती की भगवंतांचे जे भक्त आहेत श्रीकृष्णांचे, त्यांच्या चरणांची धूळ मला प्राप्त होऊ दे. तसं इथं शिवजी तर ऍक्च्युली किती महान वैष्णव आहेत, याच्यावरून आपण बघू शकतो की शिवजींचा जो स्तर, नम्रतेचा जो हे आहे, त्याच्यावरून आपण बघू शकतो, म्हणून शिवजींना सर्वश्रेष्ठ वैष्णव समजलं जातं. तर ते म्हणतात की त्यांची रज रज मला मिळाली पाहिजे
आणि मला त्या लीला पण तुमच्या बघायच्या आहेत. मग तिथं श्रीकृष्ण त्यांना आशीर्वाद देतात की तुम्ही तिथे नंदीश्वर बनून राहा. आणि मग ते पर्वत बनतात तिथे, जसे हे पर्वत बनलेले आहेत ब्रह्मदेव. मग नंदगाव मध्ये तो पर्वत आहे. आणि नंदगाव म्हणजे वर त्या पर्वतावर स्थित आहे. आणि तिथे नंद महाराजांचं नंद भवन आहे, म्हणजे नंद महाराजांचा महाल वरती होता. आणि तिथे एक आता आता आपण जर कधी गेलो तर तिथे एक अंगण आहे मोठं. तिथे कृष्ण बलराम यशोदामाई यांचे पण विग्रह आहेत आणि त्याचबरोबर शिवजींचे पण विग्रह आहेत. आणि मग या ठिकाणी आपण बघू शकतो की हे अशा पद्धतीने हे नंदीश्वर महादेव म्हणजे शिवजींनी केलेली तपश्चर्या भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांची चरणधुळी प्राप्त व्हावी आणि श्रीकृष्ण लीलांचं दर्शन मला व्हावं, तर याचं हे प्रतिनिधित्व करतं नंदेश्वर महादेव. मग हे असे वेगवेगळे जे विग्रह आहेत, पूर्वीच्या काळी आपण बघितलं होतं की सगळे हे कसे झाले होते, पूर्ण लुप्त झाले होते. तर आपल्या आचार्यांनी हे सगळे शोधून काढलेले आहेत लीलास्थळी. त्यामुळे आज आपण वृंदावन हे पूर्ण जगासाठी, कोणी नॉन भक्त म्हणजे नॉन डिवोटीज असू दे, कोणी असू दे, तिथे जेव्हा जातात त्यांना ऍटलिस्ट त्याचं दर्शन तरी होतं. आणि दुसरं आहे आशेश्वर महादेव, ते तिथे जवळच आहे याच्या, कुठे नंदेश्वर महादेवांच्या म्हणजे नंदगावच्या जवळ, तिथंच शेजारीच आहे. तर आशेश्वर महादेव तिथं आहे. तीच लीला सगळ्यांना माहित आहे की श्रीकृष्ण बाल रूपामध्ये असतात आणि शिवजींना कशी त्यांची इच्छा होती त्यांचं दर्शन घेण्याची. आणि मग ते एका योगीचं रूप घेतात आणि श्रीकृष्णांचं बाल दर्शन घेण्यासाठी ते बघायला बालरूप बघण्यासाठी जातात. पण यशोदाबाई त्यांना आतमध्ये घेत नाही. ते असं अकराळ विकराळ रूप वाटतं त्यांना. ते म्हणतात की माझा कृष्ण तुला बघून घाबरण म्हणे, तू जा इथून. आणि ते गेल्यानंतर श्रीकृष्ण कंटिन्यू रडायला लागतात. मग नंतर ते खूप दुःखी होतात, नाराज होतात. आणि त्या शिवजी कुठे जाऊन बसतात, त्या आशिषवरच्या तिथे तिथं जे महादेव आहे आता आपण बघतो ते, तिथे जाऊन बसतात. का त्याला नाव का पडले, कारण तिथे ते आशा त्यांना निर्माण होते की मला कधीतरी भगवंतांचं दर्शन मिळेल, म्हणून त्याला आशेश्वर महादेव असं म्हणतात. आणि मग तिथं ते तिथून मग जेव्हा श्रीकृष्णांची कृपा होते आणि मग त्यांना परत यशोदा माता बोलवते आणि मग तिथे बोलवल्यानंतर श्रीकृष्ण खूप हसतात आणि आनंदी होतात. ती श्रीकृष्णांची लीला आपण त्याच्यात खोल जाणार नाही, पण ते सगळ्यांना माहित आहे. मग शिवजी खूप आनंदी होतात. आणि मग त्यावेळेस पार्वती म्हणते की तुम्ही इथंच राहता, इथे सॉरी यशोदामाई म्हणते तुम्ही इथंच राहा, माझा कान्हा तुम्हाला बघून किती आनंदित आनंदित होतोय, तो रडणार नाही. मग शिवजींनाही तेच पाहिजे असतं. पण मग ते म्हणतात की नाही, मग मी एका अटीवर राहील. म्हणजे त्यांना राहायचं असतं, पण ते हे करतात, त्याची काय म्हणतात ना, ती संधी हे करून घेतात, प्राप्त करून. ते म्हणतात की त्यांना जो प्रसाद घातला जाईल ह्या कान्हाला, तर त्याचा प्रसाद उरलेला तो जो महाप्रसाद आहे तो तुम्ही मला द्यायचा. आणि दुसरं म्हणजे याला जे स्नान घालतात, तर त्याचं चरणामृत तुम्ही मला द्यायचं आणून. या अटीवर मग ते तिथं राहतात. तर त्या अजूनही तिथं ती प्रथा आहे की आशिश्वर महादेवांना हा भगवंतांचा भोग आणि चरणामृत हे झाल्यानंतर इकडं आशिश्वर महादेवांना दिलं जातं. नंतर ते आपल्याला महाप्रसाद भगवंता शिवजींना अर्पण झाल्यानंतर तो आपल्यापर्यंत येतो. तर अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे भगवान शिवजींचा जो रोल आहे भगवंतांच्या भक्तीमध्ये, तर कशा पद्धतीने ते सेवा करतायत. राधाकुंड मध्ये सुद्धा खूप कुंडेश्वर एक म्हणून महादेव जे आहेत, कुंडेश्वर महादेव, तर त्यांचं पण आपण बघू शकतो की जेव्हा वृंदावन मध्ये राधाकुंड आणि श्यामकुंड यांना परिक्रमा करायची असते, तेव्हा ह्या कुंडेश्वर महादेवांची परवानगी घ्यावी लागते, त्यांना प्रार्थना करावी लागते. तिथून मग आपण राधाकुंड श्यामकुंडची परिक्रमा करू शकतो. त्याच्या शेजारी बनगंटी महादेव म्हणून आहे, त्याची खूप सुंदर स्टोरी आहे. एक 5 मिनिटात संपवते आता ही शेवटची लास्टची स्टोरी, महत्वाची आहे म्हणून. सनातन गोस्वामी हे मदन मोहनांची सेवा करत होते. आणि सनातन गोस्वामीच्या जवळच मदन मोहन राहत होते. त्यावेळेस काही मंदिर वगैरे काही नव्हतं आणि त्यांच्या जवळच ते राहायचे. तर सनातन गोस्वामींचं काय होतं की रोजचा तो एक दिनक्रम होता की ही परिक्रमा करायची वृंदावनची, ही ब्रज परिक्रमा. पण काय होतं, जसं जसं वय होत जातं त्यांचं, ते थकतात आणि ते परिक्रमा करता करता आहेत ना, ते हे आशिश्वर महादेव वगैरे या सगळ्यांचं ते दर्शन घ्यायचे आणि ते थकतात. आणि मग एक दिवस त्यांच्याकडून ती परिक्रमा होत नाही, ती खूप दुःखी होतात. आणि त्या रात्री शिवजी त्यांच्या स्वप्नात येतात आणि शिवजी त्यांना सांगतात की तुम्ही आता ही परिक्रमा करण्याची गरज नाही आणि माझ्या दर्शनासाठी म्हणजे आशिश्वर महादेव वगैरे हे जे सगळे आहेत, तर तिकडे तुम्हाला येण्याची गरज नाही. तर ते म्हणतात की मी इथेच तुमच्या जवळ येईल. आणि नंतर ते बनघंटी म्हणून त्या राधाकुंडच्या कुंडेश्वर महादेव आहे त्या ठिकाणी अवतीर्ण होतात शिवजी. आणि मग तिथं ती परिक्रमा, ते म्हणतात तुम्ही इथल्या इथं आला आणि इथं परिक्रमा केली तरी तुम्हाला सगळे परिक्रमा प्राप्त झालेलं हे मिळेल, कृपा मिळेल, अशा पद्धतीने ते सांगतात.
म्हणून मग तिथं ते स्वप्नामध्ये येऊन सांगतात. आणि मग नंतर हेच बनगंटी महादेव म्हणून आपण बघू शकतो की राधाकुंडचं जे कुंडेश्वर आहे त्या ठिकाणी ते आहे. आणि हे बनघंटी जी आहे तर ती हे राधाकुंड, श्यामकुंड, मुंडेश्वर महादेव त्या लीलास्थळींचं ते काय करत आहेत, तिथं ते द्वारपाल म्हणून तिथं ते त्यांची त्या धामाची सेवा करत आहेत. तर अशा पद्धतीने हे आपण वेगवेगळे स्टोरीज आपण बघितल्या, वेगवेगळे कुंड, भगवंतांचं स्थान, नवद्वीप महत्वपूर्ण, मायापूर, अशा असंख्य आहेत खरं शिवजींच्या. तर एवढं तेवढं घेतलं आणि सांगण्याचा प्रयत्न केला. तर अजून पण खूप काही स्टोरीज आहेत खरं, की शिवजी हे कशा पद्धतीने आपण बघू शकतो की किती महान वैष्णव आहेत. आणि ह्या शिवजींना आपण जेव्हा ते म्हणतात ना की जसं शिवजींचा श्री प्रभुपादांचं ते एक खूप छान हे आहे की शिवजी हे महान वैष्णव आहेत. आणि मग शिवजींचा आपण या दृष्टिकोनातून शिवजींना आपण माहिती की शिवजी हे भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत. मग शिवजींचा जप आपण केला तर म्हणजे ओम नमः शिवाय हा जप करून आपण ह्या भावनेने, महान वैष्णव आहेत ह्या भावनेने विचार करून आपण ओम नमः शिवाय हा जप केला तर, असा प्रश्न श्रील प्रभुपादांना विचारला जातो. त्यावेळेस प्रभुपाद खूप सुंदर उत्तर देतात की प्रभुपाद म्हणतात की शिवजी हे महान वैष्णव आहेत. ज्यावेळेस ते शिवजींचा जप करतील ती व्यक्ती, तेव्हा शिवजी त्यांना उत्तर देतील की तुम्ही भगवान श्रीकृष्णांचं, शिव पार्वती त्यांना मार्गदर्शन करतील की तुम्ही कशा पद्धतीने भगवंतांची भक्ती केली पाहिजे. तर त्याच्यावरही ती कृपा ते प्रदान करतील. तर अशा पद्धतीने असे हे शिवजी इतकी दयाळू आहेत. आणि आजचा इतका पवित्र दिवस आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आजच्या महाशिवरात्रीच्या खूप खूप कृष्ण भावना भावित हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या क्लासवर कोणाला काही प्रश्न असेल किंवा कोणाला काही असेल त्याच्यामध्ये काही सांगायचं तर प्लीज तुम्ही ऍड करू शकता. तर आपण थांबूया. नित्यचं की माताजी सेटिंग चेंज करताय का? हरी बोल. हरी बोल. माताजी हरी बोल. हा, सेटिंग चेंज केलं का? केलंय केलंय. खूप खूप धन्यवाद माताजी, एवढं सुंदर लेक्चर दिलं तुम्ही, एवढ्या छान छान स्टोरी सांगितल्या की आम्ही मंत्रमुग्ध झालो. आधी ऐकत राहायची इच्छा होती. मला थोडं मी लेट झालं कुठलं होतं. सांगितलंय, मी पण कोणाचं तरी श्रवण करून, वैष्णवांचं, भगवंत भक्तांचं श्रवण करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवते, फक्त माध्यम बनून. तुम्ही एवढा वेळ सहन केलं, मला तीच खूप मोठी गोष्ट. भरपूर झाला ना, सॉरी वेळ झाला. आम्ही शिव पार्वतीचं लग्न पण अटेंड केलं आज. अरे वा वा. खरं तर मी ना त्याची स्टोरी सांगणार होते खरं, शिवजींची पुढच्या. पण मी म्हटलं हे आपल्या वैष्णवांसाठी हे शिवतत्व समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जर आपण समजून घेतलं नाही तर म्हणजे कसं असतं ना, जेव्हा तत्व समजतात तेव्हा मग आपल्याला प्रश्न राहत नाहीत ना मनामध्ये. त्या महाशिवरात्र आहे तर आपण योग्य चेतनेने प्रार्थना करू शकतो, त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून मागच्या वेळेचं लेक्चर असं होतं की एक जनरल लेक्चर होतं की सगळ्यांना एक उत्सुकता असते, शिवलिंग कसं आहे, एक बेसिक प्रश्न असतात, उत्सुकता असते, उत्कंठा असते. तर ते दिलं ना आजचं, त्याच्यापेक्षा या वर्षीचं थोडं खोल दिलं जरा वैष्णवांसाठी. चालेल. काही प्रश्न नसतील तर मग आपण थांबूया का? होस्ट कोणी? माताजीच आहेत ना? नाही, मी आहे नाही का? चालेल, मग थांबूया. उद्या आपण आहे ना, उद्या श्री तुलसी माताजींचं आपलं रेग्युलर नेहमीप्रमाणे भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकावर लेक्चर असेल. तर उद्या पण सगळ्या जणींनी नक्की जॉईन करा. चालेल चालेल. मग उद्या 2 वाजता जॉईन करा सगळे. थँक्यू. हरे कृष्णा. हा, येस माताजी, मला मेसेज केला, एकच मिनिट. हा, हरी बोल. हा माताजी बोला. तुम्ही मला पर्सनल, माझा नंबर तुम्हाला ग्रुपवर पण मिळेल. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. शिल्पा माताजी ना? चालेल. हरी बोल. हरी बोल.